वंदन हो वंदन हो। नमस्कार, आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। मी पुन्हा एकदा श्री सुबोध भावे, वैदही परशुराम आणि निखिल साने यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू। मी श्रीरंग पाणीपट्टेदार यांनाही विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं। समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो वंदन हो। आज आपण संगीत मानपमान या चित्रपटाच्या टीम सोबत गप्पा मारणार आहोत। या सगळ्यांची खरं तर आपणा सर्वांना खूप चांगली ओळख आहे, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, म्हणून डायरेक्ट मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर यांना विनंती करतो की फळांची परडी आणि त्रिमूर्तीची आपली लोकमान्य सेवा संघाची फ्रेम देऊन श्री सुबोध भावे यांचं स्वागत करावं। संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करतो की वैदही परशुराम यांचंही त्यांनी फळांची परडी आणि त्रिमूर्तीची फ्रेम देऊन स्वागत करावं। दर्शन हो श्रीयुत निखिल साने यांचंही आपण स्वागत करत आहोत। श्री महेश काळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं फळांची परडी आणि त्रिमूर्तीची फ्रेम देऊन स्वागत करावं। श्री महेश काळे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीरंग पाणीपट्टेदार यांचंही स्वागत करावं। हो सांगू किती मी तुला भामिनी। पुढील कार्यक्रमाची सूत्र मी डॉक्टर रश्मी फडणवीस यांच्याकडे देतो। सुस्वागतम। लोकमान्य सेवा संघ पार्ले आयोजित संगीत मानापमान या चित्रपटांच्या मान्यवरांसमवेत आज आपल्याला थेट भेटीचा सुयोग आलेला आहे। तसं पाहिलं तर भूतकाळ हा कधीतरी एकेकाळचा वर्तमान काळ असतो। अशा वर्तमान काळात आज हे मान्यवर आपणास घेऊन जाणार आहेत। आज रंगभूमीवर ज्यांचा श्वास आहे असे कलाकार आणि रंगभूमीवरती प्रेम करणारे तुम्हा आम्हांसारखे रसिक मायबाप चक्क आपण गप्पा मारणार आहोत। तसं पाहिलं तर पुणेकर आणि मुंबईतले पार्लेकर यांचं प्रेम उत्कृष्ट कलाकृतींवरती, कलेवर, संगीतावर आणि सुबोध व्यक्तींवरती, परंपरा आणि नवता यांचं आकर्षणच आहे आम्हाला। मार्गशीर्ष महिन्यात केलेला कोणताही शुभारंभ हा पवित्रच मानला जातो आणि तो भावणारही असतो। पु ल देशपांडे यांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले की संगीत क्षेत्रात व इतर क्षेत्रात सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले कलावंत अभावानेच आढळतात, पण आज आपण गौरवाने सांगू शकतो की सुबोध भावे आणि त्यांचे सहकारी यांच्यासारखे कलावंत ही जाणीव ठेवून आहेत। आपली संस्कृती जगभर पसरावी म्हणून या प्रवाहात त्यांनी स्वतःला झोकून देऊन कार्य करत आहेत आणि असे सारे कलावंत आणि त्यांची वाटचाल आपण पाहणारच आहोत।
114 वर्षाच्या सांगीतिक नाटकाचे पुनर्जीवन करताना घेतलेले परिश्रम हे केवळ माझे सहकारी संघकार्यवाह महेश काळे यांच्या एका शब्दावरती आल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आणि आपल्या रसिकांस ते खास आपण गप्पा मारताना आपल्याला कळेलच की तुम्हाला काही विचारायचं असेल तरीही आपण विचारू शकता. खरं तर संगीत मानापमान हा चित्रपट म्हणजे सांगीतिकेचा सुबोध आणि शंकर यांचा हट्टच आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, नवरत्नांची जोडी असावी असे 18 गायक गायिकेंची गीतं, नव्याने प्रस्तुत झालेली अप्रतिम पटकथा, तसेच रसिक मायबापास मनोमनी सुखावणारा हा चित्रपट म्हणजेच माननीय खाडीलकरांच्या लेखणीतून उतरलेले आणि संवादिनीवरती प्रभुत्व असलेल्या गोविंदराव टेंबेंच्या सूरपेटीचा स्पर्श झालेल्या या नाटकाचा हा कायापलट आज आपण अनुभवणार आहोत. त्याच्या पुढची सगळी सूत्र मी दिग्दर्शक सुबोध भावे यांच्याकडे देते. नमस्कार. नमस्कार. मी म्हणायच्या आधी त्यांनीच तुम्हाला पुण्याशी जोड करून दिली आहे, त्यामुळे परत मी पार्लेकरांचं वेगळं कौतुक करत नाही, कारण जसं आमचं पुण्याचं प्रेक्षक आहे तसेच तुम्ही आहात. काही लोक थट्टेनी पार्ल्याला मिनी पुणे असंही म्हणतात, त्याच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही, कारण पार्ल्याची एक वेगळी स्वतःची ओळख आहे. अतिशय मनापासून कलाकृतींवरती प्रेम करणारा इथला प्रेक्षक वर्ग आहे. आणि इथेच या लोकमान्य सेवा संघाच्या आवारात गेली कित्येक वर्ष मॅजेस्टिक गप्पांचा कार्यक्रम होतो आणि केवळ वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा इथे अमाप गर्दी होते. यावरूनच या पार्ल्याच्या भागामध्ये श्रोतृवर्ग किती सधन आहे आणि त्यांना चांगलं ऐकण्याची आणि बघण्याची किती आस आहे याची गोष्ट आपल्याला कळते. आज आम्ही आलो ते संगीत मानापमान या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला. हा कार्यक्रम अतिशय अनौपचारिक असणार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो. निखिल साने हे आमच्या जिओ स्टुडिओज नी याची निर्मिती केलेली आहे. त्या जिओ स्टुडिओचा मराठी विभाग जो आहे तो संपूर्णपणे निखिल साने सांभाळतात. त्याच्यानंतर आमचे श्रीरंग आहेत इथे. तर नुसता चित्रपट डोक्यात असून चालत नाही, त्याच्यासाठी एक मोठी फौज तुमच्याबरोबर असायला लागते. आणि आपले ज्येष्ठ लोक कायम लहानपणापासून सांगायचे, माझी आजीसुद्धा पार्ल्यातलीच आहे बागुल, त्यामुळे ती मला सांगायची की सगळी सोंग आयुष्यात आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे कलाकृती कितीही भव्य दिव्य करायची असली तरी त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा पुरवण्याचं जे काम आहे ते आमचे कमर्शियल श्रीरंग परिपत्यार यांनी केल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं. वैदेहीला तुम्ही ओळखता, अतिशय सुंदर देखणी आणि उत्तम काम करणारी अभिनेत्री आणि नृत्यांगना देखील ती आहे. आणि या चित्रपटात तिने भामिनीची भूमिका साकारली आहे आणि मी या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच धैर्यधर ही भूमिका देखील साकारलेली आहे. आता हा चित्रपटाचा प्रवास फार रंजक आहे. कट्यार काळजात दुसरी तुम्ही पाहिलं का? पाहिलं? आवडलं का तुम्हाला? एकदा संगीत ह्या विषयाशी तुमची नाळ जोडली गेली ना, मग त्याच्यातनं तुमची सुटका होत नाही. ते तुम्हाला धरून ठेवतं, ते तुम्हाला स्वतःपासून पळू देत नाही. मग ते नाट्यसंगीत असू देत, ते शास्त्रीय संगीत असू देत किंवा सुगम संगीत असू देत. एकदा तुम्ही संगीत ऐकायला लागलात आणि तुम्हाला ते आवडायला लागलं की मग तुम्हाला असं वाटतं की आपण त्याच्यातच राहावं. त्यामुळे आपल्या जुन्या घरांमध्ये जेव्हा रेडिओ होते तेव्हा मी लहान असल्यापासून किंवा तुम्ही सगळे ऐकत असाल, सकाळी 5:30ला आपल्या घरात जाग यायची आणि 5:30 वाजल्यापासून घरात आकाशवाणी सुरू व्हायची. तिथे रेडिओवरती गाणी लागलेली असायची आणि अखंड आपली आई आपली आजी घरात काहीतरी काम चालू असायचं, पण मागे रेडिओ चालू असायचा, गाणी चालू असायची. या कट्यारच्या निमित्ताने शास्त्रीय संगीत असेल, नाट्यसंगीत असेल, या संगीताशी आमच्या सगळ्यांची नाळ जोडली गेली. शंकरजी, शंकर एहसान लॉय यांच्यासारख्या त्रयींनी मराठीत पहिल्यांदा एखादा सिनेमा संगीतबद्ध केला. त्यांच्या निमित्ताने कट्यार या जुन्या पदांबरोबरच अत्यंत नवीन आणि तितकीच त्या जुन्या पदांमध्ये मिसळून गेलेली गाणीही आपल्याला ऐकायला मिळाली. आणि ज्या पुढच्या पिढीचा शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताशी काहीही संबंध नव्हता, अशा संपूर्ण एका पिढीला पुन्हा एकदा आपल्या मराठी परंपरेशी जोडण्याचं काम, संगीत परंपरेशी जोडण्याचं काम कट्यारनी केलं आणि त्याहीपेक्षा जास्त ते त्याच्या संगीताने केलं. कट्यार झाल्यानंतर, आणि बाय द वे कट्यारचे निर्माते देखील निखिल सानेच होते. मी पुढचा विषय येण्याआधी मी ते का महत्त्वाचे आहेत हे इथे आधी सांगतो.
निखिल साने गेली अनेक वर्ष झी बरोबर काम करत होते. आधी मालिकेसाठी काम करत होते. मग झीने जेव्हा चित्रपट विभाग सुरू केला तेव्हा त्यांच्या हातात चित्रपटाची सूत्र आली आणि आजपर्यंत मराठीमध्ये गाजलेले जे जे काही चित्रपट तुम्हाला माहिती आहेत ते सगळे घडण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे ते निखिल साने. मग तो कट्यार काळजात घुसली असू देत, तो लोकमान्य एक युगपुरुष चित्रपट असू देत, तो सैराट असू देत, तो नटसम्राट असू देत, तो आमट्यांवरचा चित्रपट असू देत, तो परेश मोकाशी यांनी केलेला एलिझाबेथ एकादशी असू देत किंवा अगदी नटरंगसुद्धा असू देत. तर इतके आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर त्याचीसुद्धा निर्मिती त्यांचीच होती. तर इतक्या गाजलेल्या आणि सातत्याने वेगवेगळे विषय मांडणाऱ्या दिग्दर्शकांच्या कलावंतांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहण्याचं काम निखिल सरांनी केलं. म्हणूनच आजही संगीत मानापमानसारखा चित्रपट होऊ शकला. हा चित्रपट करताना कट्यार झाल्यानंतर शंकरजी आणि आमच्या मनात एकच होतं की आता इतका सुंदर एक संगीतमय चित्रपट आपण केला आहे तर पुन्हा एक संगीतमय चित्रपट आपल्याला केला पाहिजे, कारण या संगीतापासून सुटका नाही. आणि या कट्यारच्या निमित्ताने आमची एक फार छान टीम एकत्र आली. सगळे तंत्रज्ञ असतील, कलाकार असतील आणि असं वाटत होतं की ह्या लोकांबरोबर सातत्याने काम करत राहावं. एक तर ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं इतकं आहे, आनंद घेण्यासारखं इतकं आहे आणि आम्ही एकत्र आल्यानंतर आनंद देण्यासारखंही खूप काही आहे. त्यामुळे विचार असा आला की आपण काहीतरी पुन्हा एक संगीतमय चित्रपट करावा आणि त्या दृष्टीने नाटकं वाचायला सुरुवात केली. वेगवेगळे विषय डोक्यात यायला सुरुवात झाली आणि मानापमान तर मला माहिती होतं, कारण बालगंधर्व चित्रपट करण्याच्या निमित्ताने एक बालगंधर्वांच्या आयुष्याचा अभ्यास झाला आणि मानापमान हे अत्यंत महत्त्वाचं नाटक, कारण त्याचं ओरिजिनल भामिनीचं कास्टिंग बालगंधर्व होते. त्यामुळे त्या चित्रपटाच्या निमित्ताने मानापमानशी संबंध आला होता. पण आता ह्या नाटकावरती चित्रपट करावा म्हणून पुन्हा एकदा ते वाचण्यात आलं आणि साधारणपणे 2019 म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आमचे लेखक जे आहेत शिरीष गोपाळ देशपांडे आणि त्यांची मुलगी ऊर्जा देशपांडे, हेही पार्ल्यातलेच आहेत. तर आज ते येऊ शकले नाहीत पण तेही पार्लेकरच आहेत. 2019मध्ये मी शिरीषजींकडे गेलो आणि शिरीषजींना म्हटलं, शिरीषजी आपल्याला असा असा सिनेमा आहे करायचा आहे आणि संगीत मानापमान या नाटकावरती प्रेरित करायचं आहे. संगीत मानापमानचं चित्रपटातलं रूपांतर नाही, कारण नाटक वेगळं आहे, चित्रपट हे माध्यम वेगळं आहे. आणि मी आणि शिरीषजींनी 2019मध्ये सुरुवात केली. 2019 ते 2023 4 वर्ष आम्ही फक्त स्क्रिप्टवरती काम करत होतो. 4 वर्ष स्क्रिप्टवरती काम करत होतो. 4 वर्ष एकाच बाजूला स्क्रिप्टचं काम चालू होतं, एका बाजूला गाण्यांचं काम चालू होतं. शंकरजींबरोबर त्याच्या गाण्यांची कामं सुरू झाली. संगीत मानापमान या नाटकामध्ये 67 गाणी आहेत, 67 पदं आहेत. आता या 67 पदांमधली 35 पदं अजरामर आहेत, म्हणजे ती इतकी हिट आहेत की मानापमानसारखा ब्लॉकबस्टर अल्बमच आजपर्यंत संगीत रंगभूमीवरती झालेलं नाही आहे. तर आता अशा गाजलेल्या 67 पदांमधनं चित्रपटात कुठली पदं घ्यायची? बरं, नाटकात ती पदं घेतलेली आहेत कारण नाटकाची रचना त्या पद्धतीने केली आहे, त्याच्या कथेची रचना केली आहे, त्याच्या संवादांची रचना केली आहे आणि त्याच्यामुळे त्या पदांची रचना झाली आहे. चित्रपटातले संवाद वेगळे आहेत, चित्रपटातले सीन वेगळे आहेत. तर गरजेचं नाही की मानापमानमधली प्रत्येक चांगली गाणी इथे आपल्या सिनेमामध्ये पण बसू शकतील. त्यामुळे त्याच्यातली काही ठराविक गाणी निवडण्यात आली, जी 6 गाणी आम्ही संगीत मानापमान या ओरिजिनल नाटकामधनं घेतलेली आहेत आणि 8 गाणी नवीन, अशी एकूण 14 गाणी या चित्रपटात आहेत. आणि कदाचित हा मराठीतला पहिला चित्रपट असेल ज्याच्यामध्ये 18 गायकांनी गाणी गायलेली आहेत. 18 गायक असलेला आजतागायत एकही चित्रपट मराठीमध्ये आलेला नाही आहे. आणि ते गायक पण बघा कसे आहेत सगळे. स्वतः शंकर महादेवन आहेत, सोनू निगम आहेत, शौनक अभिषेकी आहेत, आनंद भाटे आहेत, अवधूत गुप्ते आहेत, राहुल देशपांडे आहेत, महेश काळे आहेत, आर्या आंबेकर आहे, प्रियांका बर्वे आहे, बेला शेंडे आहे, ऋषिकेश बडवे आहे, श्रीनिधी घटाटे आहे, जसराज जोशी आहे, कृष्णा बोंगाणे आहे. खुश दमलो मी, 18 गायक झाले. पण या सगळ्या गायकांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांचा आवाज या सगळ्या गाण्यांना दिला आहे आणि हा अल्बम रिलीज झाल्यापासून ही गाणी देखील लोकप्रिय व्हायला लागलेत. आता कट्यारचा विषय हा गायकांशी संबंधित होता, त्याच्यामुळे त्याच्यातली गाणी जी नवीन असतील तीसुद्धा खूप आपण पारंपरिक वाद्यांचा वापर करून गायकाच्या आजूबाजूला जे वातावरण असतं ते उभं करण्याचा प्रयत्न केला. पण मानापमान हा चित्रपट काही गायकांचा चित्रपट नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने संगीत मानापमानमध्ये तबला, पेटी, ऑर्गन ह्या सगळ्या वाद्यांचा वापर केला गेला, तशा पद्धतीचा वापर मानापमानमधली गाणी असून देखील चित्रपटात केला गेला नाही, कारण हा चित्रपट गायकांचा नाही. मानापमान का?
तर मानापमान जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल 10 जानेवारीला, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे मराठीमध्ये आपण परिकथांमध्ये फार रमत नाही. मला आठवते लहानपणी चांदोबा यायचा घरी किंवा कुमार यायचं मॅगझिन घरी, आणि चांदोबा अक्षरशः कधी त्याचा नवीन अंक येतो आणि संपूर्ण आम्ही वाचून काढतोय असं व्हायचं. आणि एका बैठकीत तो चांदोबाचा अंक आम्ही संपून काढायचो. त्या चांदोबामध्ये फार सुंदर परिकथा असायच्या, त्या किशोर मासिकामध्ये फार सुंदर परिकथा असायच्या. आणि अचानक असं झालं की आपल्या आयुष्यातल्या परिकथाच निघून गेल्या, फेरी टेल्सच निघून गेल्या. मग मराठी प्रेक्षकांना जर फेरी टेल्स बघायचे असतील तर तो बिचारा काय करेल, तर तो कुठला तरी हिंदी चित्रपट बघेल किंवा एखादा दाक्षिणात्य चित्रपट बघेल किंवा सरळ डिस्नीचा पिक्चर बघेल किंवा मार्वलचा पिक्चर बघेल. पण मराठीमध्ये एकही फेरी टेल नाही, परिकथाच नाही आमच्याकडे. आमच्याकडे सगळे सामाजिक संदेश देणारे चित्रपट, की समाजाला काय दिशा देत आहे वगैरे पत्रकार विचारतात तसे चित्रपट. मग माझ्या प्रेक्षकांनी परिकथा कधी त्याच्यामध्ये कधी रमायचं, माझ्या प्रेक्षकांनी एक संगीतमय परिकथा कधी बघायची. आम्ही डिस्नीचे अनेक पिक्चर बघतो, जी अनेक गाजलेली नाटकं आहेत त्यांच्या रंगभूमीवरची, पाश्चात्य रंगभूमीवरची. ती अनेक नाटकं जसं फिडलर ऑन द रूफ असेल किंवा ब्युटी अँड द बीस्ट असेल, या सगळ्या नाटकांचे चित्रपट केले गेले, कारण ते सगळे परिकथा होते. पण मराठीमध्ये अशा एकही चांगल्या गाजलेल्या नाटकांचा सुंदर परिकथेमध्ये त्याचं रूपांतर नाही केलं गेलं. तर मानापमान नाटक वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्याच्यावर फार सुंदर एक संगीतमय परिकथा, प्रेमकथा होऊ शकते, आणि म्हणून आजच्या काळात मानापमान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येतात निर्माते. त्यामुळे अर्थातच निखिल साने यांच्याकडे आम्ही गेलो. निखिल सर, आता तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला मानापमान इतकं सगळं तुमच्या आजूबाजूला, ज्याला आपण म्हणू की कमर्शियल गणितं असतात, तुमच्या आजूबाजूला बजेटची अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं जायला लागतं, पण जिओ स्टुडिओच्या माध्यमातून संगीत मानापमान करूया हा निर्णय तुम्ही का घेतलात, त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय वाटलं? नमस्कार. खरं तर मला असं वाटतं सुबोधनीच बोलत राहावं, कारण तो इतक्या छान प्रकारे सगळ्या गोष्टींची उलगडा करतो, नाळ मांडतो. मानापमानकडे येण्याच्या आधीची मला असं वाटतं खूप महत्त्वाची प्रोसेस सिनेमामधली ही आहे की सिनेमा हा जरी एक टीमवर्क आहे, त्याच्यामध्ये खूप तंत्रज्ञ इन्वॉल्ड असतात. ॲक्टर्सच्या पलीकडे संगीतकार असतो, कॅमेरामन असतो, कला दिग्दर्शक येतात, सगळा एक टेक्निकल क्रू येतो. पण मला असं वाटतं मूळ कथा किंवा गोष्ट घेऊन जेव्हा एखादा ती जी व्यक्ती येते, तर त्या व्यक्तीचं जे विजन असतं, मला असं वाटतं त्याला कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करायचा असतो आणि त्याला कुठेतरी त्याच्या मागे तुम्हाला उभं राहायचं असतं. आणि मी खरोखर भाग्यवान आहे, मी असं म्हणतो, कारण आमच्याबरोबर काम करताना आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मग झी असो किंवा वायकॉम असो किंवा आता जिओ असो, इतके अप्रतिम दिग्दर्शक, कलाकार आमच्या बरोबरीने जोडीने आले. जिओनी पहिला चित्रपट मी वसंतराव केला, मग गोदावरी केला, आणि मग बाई पण भारी देवाचं एक काय आपण म्हणून एक वादळ आलं. पण तरीसुद्धा संगीत मानापमानकडे येताना संगीत मानापमान का, तर त्याचं खरं उत्तर आहे सुबोध भावे. कारण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसावरचं, त्या माणसाच्या विजनचं, त्या माणसाचं काय म्हणूया आजच्या काळात जसं त्यांनी म्हटलं की एकीकडे एक परंपरा आहे आणि एकीकडे एक फेरीटेल आहे, आणि जे विश्व मराठीमध्ये बघता येत नाही, जे आपल्याला रादर आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षात मराठी 20 वर्षात सिनेमा जो बदललेला आहे, त्याच्यातसुद्धा अशा प्रकारची गोष्ट आपण मांडलेली नाही आहे. आपण नक्कीच सामाजिक कथा मांडलेल्या आहेत किंवा कौटुंबिक सिनेमे येतात, जी चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं सुबोधचं हे यश आहे की त्यांनी कट्यार जे नाटक केलं आणि त्या नाटकातनं त्याला ती कल्पना सुचली, त्याच्याबद्दल तो नक्की बोलेलच. आणि मग ते झी मराठीला असताना ते नाटक आम्ही टेलिव्हिजनवरती घ्यावं किंवा टी व्हीवरती दाखवावं, या चर्चेतनं झालेला हा त्याची कुठेतरी सुरुवात होती. पण पुन्हा मी म्हणेन की मानापमानची जर खरी सुरुवात झाली असेल तर त्या कट्यारच्या वेळेस ही सुरुवात झालेली होती. आणि पुन्हा एकदा सुबोधचं कौशल्य असं आहे की सुबोध हा अप्रतिम गुणी माणसं हेरतो. म्हणजे जेव्हा कट्यारची प्रोसेस सुरू झाली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी प्रकाश कपाडे या नावाच्या लेखकांना त्यांनी ऑनबोर्ड आणलं, ज्यांनी मराठीत आत्तापर्यंत कुठलाही सिनेमा नव्हता लिहिला. आणि ती जी एक कट्यारचं जे विजन होतं पुन्हा एकदा, तर प्रकाशभाई हे गुजराती रंगमंचावरचे नाटककार आहेत, पण त्यांनी संजय लीला भन्सालीच्या अनेक पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या माणसाला एक
एक कथा एका वेगळ्या प्रकारे दिसते, एका वेगळ्या प्रकारे मांडता येते आणि सुबोधनी बरोबर त्या माणसाला मराठीमध्ये आणलं. त्याच्याबरोबरीने शंकर एहसान लॉय म्हणजे शंकरजींचं शिवधनुष्य हे त्यांनी पेललेलं आहे. ती गोष्ट कदाचित तो आज सांगू शकत नाही किंवा सांगणार नाही, पण त्यांनी अनेक वाऱ्या नवी मुंबई ते मुंबई त्यांच्या गाडीत कट्यारच्या डिस्कशनच्या केलेल्या आहेत. म्हणजे सकाळी उठून 9 वाजता तो नवी मुंबईला पोचायचा, ते बँड्रात त्यांचा स्टुडिओ आहे, तिथे काम करायचे मला वाटतं तेव्हा, आणि त्या 1.5-2 तासाच्या प्रवासात त्यांनी कट्यारच्या संगीताचं सगळं काम केलेलं आहे. अर्थात शंकरजींचं एक क्रेडिट आहे की त्यांनी ते 1.5-2 तास म्हणजे भन्नाट माणूस आहे आणि तो सर्वस्वी म्हणजे आपण म्हणूया की पूर्णपणे त्या कार्यक्रमात त्या चित्रपटामध्ये गुंतलेला होता. त्याच्यानंतर अर्थातच सगळी टीम, नचिकेत बर्वे देखील पार्ल्याचे आहे वेशभूषाकार, की त्यांनी अप्रतिम एका वेगळ्या पॅलेटचे कपडे, वेगळ्या टेक्स्चरचे कपडे मराठीमध्ये, कट्यार असेल, काशीनाथ असेल किंवा आत्ताही तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा एका फेरीटेलला साजेसे असे जे कपडे आहेत, त्या कपड्यांचं जे कापड आहे, त्याचं टेक्स्चर आहे, त्याचं रंगकाम आहे, ह्याची सुसूत्रता त्यांनी अप्रतिमपणे त्याच्यामध्ये आणली. तर अशी सगळी टीम जेव्हा एक कॅप्टन ऑफ द शिप आहे सुबोध, ज्याला आपण दिग्दर्शकाला आम्ही कॅप्टन ऑफ द शिप इंग्लिशमध्ये आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हटलं जातं, तर ती कलात्मकता सुबोधमध्ये अप्रतिम आहे की त्याला माहिती आहे की कुठल्या माणसाकडून कुठलं बेस्ट काम त्या तुम्हाला करून घेता येतं. आणि ह्यातलं दुसरं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं, कारण आपण पडद्यावरचे कलाकार, पडद्यावरती चेहरे बघतो, तर त्यातलं पुन्हा एकदा सगळ्यात मोठं क्रेडिटेबल काम त्याचं जे आहे ते म्हणजे कास्टिंग. सो कट्यारमध्ये कोणीही अपेक्षा नसेल गेली की सचिन पिळगावकरांसारखा एक नट, ज्यांनी मुख्यतः मुख्य प्रवाहातले नायकाच्या भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांना पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत कास्ट करणं आणि त्यांनी तो एक्स्ट्राऑर्डिनरी रोल केला. किंवा काशीनाथमध्ये सुमित राघवनला घ्यायचं, ज्याचे खरे 5च सीन आहे, परत विले पार्ल्यातला आपला मित्र, पण डॉक्टर लागूंच्या कास्टिंग करता इतकं चपकल नाव दुसरं मला वाटत नाही कोणी असेल. म्हणजे आता सुमितलाही अनेक जण म्हणतात की डॉक्टर लागूंवरती बायोपिक कधी येईल, तर ते सुमित तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये. आणि पुन्हा या सिनेमामध्ये त्यांनी सुमितलाच कास्ट केलं पण खलनायकाच्या भूमिकेमध्ये. म्हणजे तुम्हाला चित्रपटात आज आमचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, तुम्हाला त्याच्यात लक्षात आलं असेलच की चंद्रविलासची भूमिका आहे ती एका निगेटिव्ह कॅरेक्टरची, खलनायकाची आहे, तर त्याच्यामध्ये कास्टिंग सुमितचं व्हावं. आणि अर्थातच ह्याच्यात इतर अनेक कलाकार आले. म्हणजे मला असं वाटतं कास्टिंगमधलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट उदाहरण हे काशीनाथ आहे, कारण ते चॅलेंजिंग होतं. त्याच्यात भालजी पेंढारकर होते, सुलोचना दिदी होत्या आणि ह्या सगळ्यांचं कास्टिंग अप्रतिम झालेलं होतं. म्हणजे मोहन जोशी त्याच्याकरता आले, सोनाली कुलकर्णी त्याच्यामध्ये आली, आनंद दिगळे आला, प्रसाद ओक आला. तर सांगायचा मुद्दा असा हा की एखाद्या व्यक्तीच्या कल्पनेवरती, त्याच्या विजनवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा असतो. आणि आमचं सौभाग्य असं आहे, म्हणजे मी झीमध्ये असीन किंवा जिओमध्ये असीन, तर आमचं आणि मराठी प्रेक्षकांचं सौभाग्य आहे की आजच्या काळामध्ये आपल्याकडे सुबोध भावेसारखा अत्यंत गुणी, अत्यंत हुशार, अत्यंत नेटका, अत्यंत प्रोफेशनल आणि कमर्शियल जरी असलं तरी त्याचं भान त्याला जास्त असणारा, खूप जास्त भान असणारा दिग्दर्शक कलाकार तो आहे. त्यामुळे व्यावसायिक गणितं जरी असली तरी त्याचं भान सुबोध खूप प्रचंड प्रमाणे सांभाळतो. हे कारण सुद्धा महत्त्वाचं आहे सुबोधबरोबर सिनेमा करताना. आणि जसं सुबोध म्हणाला की ती जी आमची टीम आहे त्या टीमबरोबर काम करण्याची एक मजा वेगळी आहे. आम्हाला एक टीम म्हणून एक त्याची एक ऊर्जा मिळते, एक स्पिरिट त्याचं एक वेगळं आहे. आणि आज म्हणजे थोडक्यात मध्ये मी असे शंकरजी असं त्याला म्हणाले की 2014-15ला कट्यार झाला, 18-19च्या दरम्यान काशीनाथ झाला आणि आता 24ला मानापमान येतोय. तर ही 5-5 वर्षाची गॅप खूप जास्त होते. पुढच्या 2 वर्षात त्याच्यात पुढचा सिनेमा करूया. सो मी हीच आशा व्यक्त करतो की पुन्हा एकदा लवकरात लवकर, म्हणजे होपफुली पुढच्या 2 वर्षात एक नवा सिनेमा घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ. तर त्याचं सगळ्याचं क्रेडिट सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे कलाकार आहेत त्या कलाकारांमध्ये एक विजन जी असते, त्या विजनच्या मागे आपण कुठेतरी उभं राहायचं असतं. आणि मला असं वाटतं की निर्णय तुम्ही हा चित्रपट एक्स कराल का वाय कराल हा नसतो महत्त्वाचा, तुम्हाला त्या दिग्दर्शकाचं विजन जे तुम्हाला दिसतं त्याच्यावर आधारित तुम्ही निर्णय घेत असता. आणि ही गोष्ट सुबोधमध्ये म्हणजे ही त्याच्याकडे अगदी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
त्याच्यातलाच एक ॲडिशनल मुद्दा मला असं सांगावंसं वाटतो की अनेकदा अनेक नट टी व्ही करायचं नाही म्हणतात, सुबोध बोलेलच कदाचित त्याच्यावरती, मग मी चित्रपटच करणार किंवा मी नाटकच करणार. तर मला असं वाटतं हा एकमेव कलाकार असेल सुबोध की जो टी व्ही मालिकांमध्ये सुद्धा अत्यंत यशस्वी कलाकार आहे, नाटकामधला सुद्धा अत्यंत यशस्वी आणि मुख्य कलाकार आहे, आणि चित्रपटांमधला सुद्धा आजचा सगळ्यात आघाडीचा मराठीचा चेहरा हा सुबोध भावे आहे. तर मला वाटतं त्यांनी हे कुठेतरी दाखवून दिलेलं आहे. आणि खूप उत्कृष्ट निवेदक पण आहे सुबोध. म्हणजे अनेक जे कार्यक्रम निवेदनाचे त्यांनी केलेले आहेत, अगदी झाकीरबाईंबरोबरही त्यांनी कार्यक्रम केलेला आहे, तर तो उत्कृष्ट निवेदन करतो. तर ही जी व्हर्सिटॅलिटी आहे सुबोधमध्ये, ती मला वाटतं मराठी मधली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे मराठी कलाकारांची. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्याबरोबर मग मालिका असोत, कधी इव्हेंट असो किंवा चित्रपट असो, अशा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपण असं म्हणूया काम करताना आम्हाला सगळ्यांना आनंद येतो, त्याच्यातनं एक ऊर्जा येते आणि त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळतं. आणि म्हणूनच आज हा मानापमानचा हा सगळा घाट आणि हा प्रयत्न करतो आहोत. आणि आशा आहे की 10 जानेवारीला तुम्ही बघाल तर चित्रपट व्यावसायिक जरी असला, कारण त्याच्या कथेमध्ये एक व्यावसायिकपणा आहेच, म्हणजे जसं कट्यार तो म्हणाला तर कट्यारचं ह्या गायकांचं द्वंद्व हे होतं, पण त्यांनी ही जी पटकथा लिहिलेली आहे आणि संवाद त्यातले जे आहेत ते इतक्या अप्रतिमरित्या त्याची मांडणी केलेली आहे. आणि एका पेसनी जाणारा सिनेमा आहे की तुम्हाला 2.5 तासात 14 गाणी असलेला सिनेमा कधी संपतो हे कळत पण नाही. तर मला असं वाटतं ही सुद्धा त्यातली खूप महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आत्ताच आम्ही गेल्या आठवड्यात आमच्या संपूर्ण टीम करता पहिल्यांदा हा चित्रपट दाखवला, कारण आम्ही काम करत असतो आणि काम करताना काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही दाखवत नाही. पण सगळ्यांची प्रतिक्रिया ही होती की 2 तास 40 मिनटात 14 गाणी येऊन गेली, विशेषतः दुसऱ्या भागात 8 गाणी आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला कुठेही असं वाटलं नाही, कुठेही तुम्ही रेंगाळला नाहीत, कुठेही तुम्हाला कंटाळा येत नाही. आणि ते अर्थातच त्या पटकथेचं संवाद लेखकांचं आणि दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. त्यामुळे आमच्या या प्रयत्नाला आणि सुबोधच्या या विजनला मला खात्री आहे की तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल, तुम्हाला सिनेमा आवडेल. आणि पुन्हा एकदा सुबोध मी हेच म्हणेन या निमित्ताने की लवकरच पुन्हा एकदा इथे येण्याचा योग यावा आणि पुढचा चित्रपट किमान आपण अनाऊन्स करावा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. पार्लेकरांच्या साक्षीने त्यांनी वचन दिले तुम्हाला, त्यामुळे तो ते मोडणार नाही. पुढचा प्रश्न श्रीरंगला मी विचारतो की काय होतं, आपली स्वप्न खूप असतात. माझं खूप लहानपणापासून स्वप्न आहे की पार्ल्यात घर घ्यावं, पण पार्ल्याचे रेट्स बघता शेवटी माझं स्वप्न बदलापूरपर्यंत येऊन थांबतं आणि मला बदलापूरला घर घ्यायला लागतं. तर एखादा चित्रपट करताना आमच्या अपेक्षा असतात की त्याच्यामध्ये असं असावं, तसं असावं. एखादा चित्रपट करताना आपली अपेक्षा असते की त्याच्यामध्ये या गोष्टी असाव्यात, त्या गोष्टी असाव्यात. पण मगाशी म्हटलं तसं पैशाचं सोंग नाही आणता येत, कारण ते असेल तरच त्या गोष्टी होऊ शकतात. तर हे जे प्रत्येक एखाद्या चित्रपटाचे कमर्शियल्स ठरवणं आहे, एखाद्या चित्रपटाचं नेमकं बजेट ठरवणं आहे, तर हे तुम्ही श्रीरंग सर कशा पद्धतीने करता? आता मानपमनचंच घ्यायचं झालं तर खूप म्हणजे कट्यार केल्यानंतर आपण मानपमान करायचं म्हटलं होतं. आणि आता आजच्या काळामध्ये मराठी चित्रपट पण आपला खूप म्हणजे आता 2-2.5 कोटीमध्ये होणारे पिक्चर आता राहिलेले नाही आहेत. आणि मानपमानची स्टोरी ऐकल्यानंतर त्याचं जे एक म्हणजे त्यात जे आपण सुबोधची जी एक विजन होती की आपल्याला एक सरप्राईज द्यायचं आहे, प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दाखवायचं आहे. सो तसे आपल्याला सेट्स करायचे आहेत, तसे कॉस्ट्युम्स आपल्याला करायचे आहेत, तसा सगळा ड्रामा आणायचा आहे, लोकेशन्स आणायचे आहेत. सो त्या दृष्टीने आपण काय वेगळं करता येईल, आपण तोच भोरचा वाडा आणि तेच सगळं आपण दाखवायला नको. सो आम्ही MP ओरछामध्ये जाऊन शूट केलं या पिक्चरमध्ये. आणि सो असं आम्ही खूप काय काय सरप्राईजेस केलेली आहेत. आणि सगळे रंग पिक्चरमधले त्यातलं आम्ही एक गाणं शूट केलं आहे तिकडे जाऊन अमृता खानविलकरला घेऊन. त्याच्यानंतर यातले कपडे यातले सगळे सेट्स. सो हे सगळे खूप सरप्राईज एलिमेंट्स आहेत मराठी प्रेक्षकांना. आणि हे सगळं करत असताना आपण त्यातलं कल्चर, त्यातलं मराठीपण हे खूप जपायचा प्रयत्न केला आहे, जे आय थिंक कम्प्लिटली सुबोधचं कौशल्य आहे. आणि हे सगळं करायला ऑफकोर्स एक भव्य दिव्य चित्रपट आपण जेव्हा म्हणतो आहे सगळ्या आपल्या कम्युनिकेशनमध्ये, तर ते सगळं करायला अर्थातच आम्ही एक
भव्यदिव्य त्याच्यामागे पैसे पण लावलेले आहेत आणि पण ॲट द एंड ऑफ इट आम्ही खूप खुश आहोत सगळेच ॲज अ टीम आणि 10 जानेवारीला तर तुम्ही सगळेजण त्याचा निकाल लावालच. थँक्यू. चांगला निकाल लावाल. पूर्ण बहुमताने या चित्रपटाला निवडून द्या. काल देवेंद्रजींच्या हस्तेच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल ट्रेलरचं अनावरण सोहळा झाला आणि आता वैदेहीकडे येतो. काशीनाथ घाणेकरमध्ये आम्ही वेगळ्या नात्यामध्ये होतो. तो चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. आणि या चित्रपटात भामिनीचं कास्टिंग करणं खरंच खूप अवघड होतं. अवघड अशासाठी होतं की काय होतं, एखादी मुलगी प्रत्यक्षात खूप सुंदर जरी दिसत असली तरीसुद्धा ती जेव्हा त्या कॉस्ट्यूममध्ये जाते ना तेव्हा ती खूप वेगळी दिसते. आणि वैदेहीला मी अर्थातच ओळखत होतो कारण काशीनाथमध्ये तिने काम केलं होतं माझ्याबरोबर. त्याच्याही आधी अनेक सिनेमे केले होते. तर ती दिसायला सुंदर आहे का मी सांगण्याची गरज नाही आहे. ते प्रत्येक मराठी प्रेक्षक तिच्या प्रेमात आहे. पण भामिनीच्या अवतारात ती कशी दिसते हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. आणि आता वैदेहीच्या कास्टिंगचा विषय निघाला आहे तर अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. ट्रिव्हिया ऑफ कट्यार याच इथे वरती एक हॉल आहे मोठा. तर शंकरजींचं कास्टिंग त्यांची पहिली लुक टेस्ट कट्यारसाठी पंडितजींच्या भूमिकेसाठी या वरच्या हॉलमध्ये मी घेतली होती. त्यांना अजिबात विश्वास नव्हता आणि त्यांना पटलंही नव्हतं की मी त्यांना पंडितजींच्या रोलमध्ये बघतोय. त्यांना असं वाटलं मी त्यांची गंमत करतोय. तर म्हणून दुपारी एक दिवशी ते आले वाशीवरनं. इथे वरती त्यांचा मेकअप केला आणि गॅदरिंगला गेल्यानंतर लहान मुलं कशी खुश होतात की नाही की वेगवेगळ्या अवतारामध्ये स्वतःला बघून, तर तसे ते आरशासमोर बसून ते सगळी पगडी वगैरे बांधून मिशी वगैरे लावल्यानंतर अच्छा दिख रहा रे मैं असं ते एकदम गॅदरिंगला आलेल्या लहान मुलासारखे खुश झाले. त्यांचा विश्वास बसला म्हणून मग नंतर त्यांनी पंडितजी केला आणि त्यांनी कसा केला ते मी सांगण्याची गरज नाही. तर वैदेहीच्या बाबतीत सुद्धा ती मला माहितीच होती. पण तरीसुद्धा भामिनीच्या कास्टिंगवरनं आम्हाला सगळ्यात जास्त वेळ लागला कारण सुंदर असलेली मुलगी भामिनीच्या व्यक्तिरेखेमध्ये किंवा तिच्या कपड्यांमध्ये कशी दिसेल ते बघणं जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे या भामिनीच्या कास्टिंगसाठी आम्ही जवळजवळ 20 ते 22 अभिनेत्रींना आम्ही विनंती केली की तुम्ही म्हणजे त्यांचा अभिनय मला बघायचा नव्हता कारण मला माहिती की त्या किती सुंदर काम करतात. मला फक्त त्या भामिनीच्या गेटअपमध्ये त्या कशा दिसतील बघायचं होतं. आणि त्या सगळ्यांमध्ये वैदेहीसुद्धा आली. तिने त्याची ऑडिशन दिली असं म्हणूया किंवा लुक टेस्ट केली असं म्हणूया, ऑडिशन नको म्हणूया. आणि ती लुक टेस्ट केल्यानंतर मग त्याच्यातले सेमीफायनलमधनं फायनलमधनं एक अशी झाल्यानंतर मला असं वाटतं की त्या सगळ्यांमध्ये भामिनीच्या भूमिकेत तंतोतंत बसणारी एकमेव मुलगी निघाली ती म्हणजे आमची वैदेही. तिने काम कसं केलं आहे हे मी तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही. तर तुम्ही म्हणाल तुम्ही दिग्दर्शकात तुम्ही तुमच्या अभिनेत्रीचं कौतुक करालच. पण 10 जानेवारीला चित्रपट रिलीज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही करताच तिच्यावर प्रेम, पण तिने ज्या पद्धतीने एक व्यक्तिरेखा साकारली आहे पडद्यावरती ती बघितल्यानंतर तुम्ही त्या भामिनीच्या आणि ती साकारणारी वैदेही तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. वैदेही तू आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्यास. अगदी आत्ताच तुझी आलेली 1, 2, 3, 4 ज्याच्यामध्ये 4 मुलांची आई पण झाली होतीस तू. म्हणजे जुळं तिळं होतं आणि त्यांना 4 मुलं झाली होती एकाच वेळेस अशी ती गोष्ट होती. फार सुंदर चित्रपट होता. त्याच्या आधी जग्गू जुलिएट असेल, त्याच्या आधी झोंबिवली असेल आणि त्याच्या आधी आपला काशीनाथ घाणेकर असेल, त्याच्याही आधीचे काही चित्रपट असतील. मला असं वाटतं हा तुझा 25वा चित्रपट आहे का? नाही ना? तर हा चित्रपट तुझ्याकडे आल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी भूमिका आपल्याकडे येते तेव्हा आपण त्या भूमिकेच्या अर्थातच त्याचा चेहरा मोहरा बघून आपण त्याच्या प्रेमात पडतो. पण ती जेव्हा साकारली जात असते आणि ती प्रत्यक्ष जेव्हा समोर येते तेव्हा कधीकधी त्याच्यात खूप अंतरही पडलेलं असतं. म्हणजे आपण एका विचाराने एखादी भूमिका करतो पण त्याच्याबरोबर काहीतरी वेगळंच होतं आणि आपण फार त्याच्या बाबतीत समाधानी नसतो. तर भामिनी आणि वैदेही या दोघींच्या नात्याबद्दल, ह्या प्रवासाबद्दल आम्हाला सांग. नमस्कार. सगळ्यात आधी तर मला हे मान्य करायचं आहे की मी खूप नशीबवान आहे की इतक्या छान वैविध्यपूर्ण अशा भूमिका माझ्या वाट्याला येत गेल्या आहेत.
त्यासाठी खरं तर माझ्या सगळ्या निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे मला आत्ता या मंचावरनं आभार मानायचे आहेत. कारण एखादी भूमिका माझ्या पदरात पडण्यामागे सगळ्यात मोठा वाटा त्यांचा असतो, जे ठरवतात किंवा तो विश्वास दाखवतात की ही भूमिका मी साकारू शकेन. भामिनीकडे वळण्याआधी मला असं वाटतं ह्या 2 महत्त्वाच्या भूमिका ज्या तुझ्याचबरोबर मी 2 सिनेमांमध्ये करते आहे, त्या दोन्ही भूमिकांची गंमत ही आहे की त्या दोन्ही भूमिका माझ्या पदरात पडायच्या आधी तसा खूप स्ट्रगल होता. मला आठवतं आहे काशीनाथ घाणेकरचं जेव्हा कास्टिंग सुरू होतं तेव्हाही हाच मुद्दा, हाच विषय होता की कांचनताईंची भूमिका कोण साकारणार. त्या सगळ्या वयोमानाच्या ग्राफमध्ये बसणारी व्यक्ती, तशी दिसू शकेल, तशी लोकांपुढे येऊ शकेल अशी व्यक्ती कास्ट करण्याचा प्रयत्न चालला होता. आणि त्या दरम्यानसुद्धा शेवटपर्यंत मला माहिती नव्हतं की ती भूमिका माझ्या वाट्याला येणार आहे का नाही येणार आहे. परंतु तेव्हाही ह्याच माणसांनी विश्वास दाखवला की मी कांचन घाणेकर यांची भूमिका साकारू शकेन आणि म्हणून ती भूमिका माझ्या वाट्याला आली. तसाच प्रवास मला असं वाटतं संगीत मानपमानच्या बाबतीतही घडला. आत्ता त्यांनी सांगितलं तसं अनेक अभिनेत्रींच्या लुक टेस्ट झाल्या आणि हे पाहण्याचा प्रयत्न होता की भामिनीच्या पात्रासाठी सुयोग्य असं कोण ठरेल. अगदीच ही प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असेल अशी भूमिका आहे. कारण ज्या पद्धतीचा ग्राफ भामिनीचा आहे, म्हणजे नाटकातला तर आहेच आहे, पण तो जो सिनेमात आपण पाहणार आहोत तो सुद्धा ग्राफ जो आहे तो मला असं वाटतं खूप चॅलेंजिंग आहे अभिनेत्री म्हणून. आणि प्रत्येकच अभिनेत्रीला असं वाटत असतं की अशा एका भव्य दिव्य चित्रपटाचा आपण भाग व्हावा आणि अशी ताकदीची भूमिका आपल्याला साकारायला मिळावी. आणि ती पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आली आहे ती ह्याच लोकांमुळे. पुन्हा एकदा त्यांनी हा विश्वास दाखवला की इतकी क्लिष्ट अवघड अशी भूमिका मी साकारू शकेन असं तुम्हा सगळ्यांना वाटलं आणि तुम्ही पुन्हा एकदा मला ही संधी दिलीत, याबद्दल खरं तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे आभार. भामिनी आणि माझा प्रवास खूप गमतीशीर राहिला आहे. खरं तर मला सुरुवातीला असं खूप वाटत होतं की मला भामिनीशी रिलेट नाही करता येते. खूप छटा असतात प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक पात्रामध्ये. भामिनीच्या पात्रालाही खूप छटा आहेत आणि त्यातल्या काही छटा मला अजिबातच रिलेट करता येत नव्हत्या. परंतु मला असं वाटतं की मी कायमच माझ्या दिग्दर्शकावरती विश्वास ठेवून पुढे चालायचं ठरवते. कारण मला नेहमी असं वाटतं की त्याचं जे विजन आहे ते माझ्याकडे नाही आहे. आज त्याला जर वाटतं आहे, तो जर माझ्यावरती हा विश्वास दाखवतो आहे की मी हे करू शकेन, तर मी पूर्णपणे सरेंडर होऊन काम करण्याचा प्रयत्न करते. आणि भामिनीच्या बाबतीत मला असं वाटतं तेच केलं. सुरुवातीला आमची जी काही चर्चा झाली त्याच्या मनात, त्याच्या डोळ्यासमोर जी भामिनी होती ती जी माहिती त्यांनी माझ्याबरोबर शेअर केली ती फक्त मी तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे. पण थँकफुली या प्रवासात मला हळूहळू भामिनी सापडत गेली असं मी म्हणेन. सुरुवातीला जरी मला असं कॉन्फिडन्स तेवढा वाटत नव्हता, तेवढा आत्मविश्वास वाटत नव्हता की मला कळतीये ही भूमिका, तरीसुद्धा त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला हळूहळू भामिनी उमगायला लागली. आणि त्या प्रवासात बहुतेक मी इतकी रममाण झाले की शेवटी ते एक अंगवळणी पडतं ना, तसं बहुतेक भामिनीचे गुण काही अंगवळणी पडायला लागले असं मला वाटतंय. कारण लोक पाहून, आत्ता जितकी लोक पाहत आहेत, चित्रपटातली गाणी असतील किंवा ट्रेलर असतील, ते म्हणतायत की तूही अशीच असशील खऱ्या आयुष्यात असं वाटतंय. तर मला असं वाटतं की ते सगळंच श्रेय निर्मात्यांचं, दिग्दर्शकाचं आणि ज्यांनी मला तसं दिसण्यासाठी ज्या सगळ्यांनी प्रयत्न केलेत त्या सगळ्यांचं आहे. आणि जशी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमधली भूमिका माझ्यासाठी खूप खास होती, तशीच ही भूमिकासुद्धा माझ्यासाठी खूप खास आहे. कारण प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असतं की आपलं हिरोईन म्हणून एक स्थान निर्माण व्हावं. तुम्ही सगळ्यांनी कायमच माझ्या कामावरती प्रेम केलेलं आहे, माझ्या कामाचं कौतुक केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या कौतुकाची थाप मला कायम मिळत राहिलेली आहे, त्यामुळे कायम प्रोत्साहन मिळत राहतं चांगलं काम करण्याची. पण मला असं वाटतं की एक हिरोईन म्हणून लोकांपुढे, प्रेक्षकांपुढे येण्याची संधी मला या सिनेमातनं मिळाली आहे. आणि अशी माझी आशा आहे की तुम्हा लोकांना मी जो काही थोडाफार प्रयत्न केला आहे या सगळ्यांच्या मदतीने तो नक्की आवडेल. आणि जशी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमधल्या कांचन घाणेकर या भूमिकेसाठी तुम्हा सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, तसंच भामिनी ही भूमिकासुद्धा तुम्हाला रुचेल आणि त्याच्यावरही तुम्ही तितकंच प्रेम कराल. थँक्यू. चित्रपट एखादा कल्पना तुम्हाला सुचते आणि त्या कल्पनेवरनं जेव्हा तुम्ही त्याचा लिखाण करायला लागता, मला असं वाटतं कल्पना ते लिखाण
हा सगळ्यात अवघड टप्पा सिनेमातला आहे. शूटिंग खूप सोपं आहे, कारण चांगली माणसं एकत्र आली की ते तुम्हाला कळते नाही की तुमचं शूट कधी संपलं. त्यामुळे शूटिंगला फार त्रास होत नाही. सिनेमा घडतो तो शूटिंगच्या आधी आणि शूटिंगच्या नंतर मधला फक्त एक फॉर्मॅलिटी असते. ह्या 2 टप्प्यांमध्ये खऱ्या अर्थाने सिनेमा घडत असतो किंवा बिघडत असतो. हा सिनेमा लिहिताना तुम्ही जर मानापमान पाहिलं आहे, मानापमान पाहिलं नाटक तुम्ही पाहिलं नाटक पाहिलं असेल तर नाटक विसरून जा. नाटक डोक्यात ठेवून सिनेमागृहात येऊ नका, कारण जे तुम्ही बघायला याल ते तुम्हाला सिनेमात नाही दिसणार, ते तुम्हाला यूट्यूबवरती नाटक मिळेल. त्यामुळे सिनेमा हा नाटकापेक्षा खूप वेगळा आहे. मी जसं आमच्या जाहिरातीत म्हटलं आहे की कृष्णाजी भास्कर खाडीलकर यांच्या गाजलेल्या संगीत मानापमान या नाटकावरून प्रेरित, त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन हा चित्रपट केला आहे. त्यामुळे त्यातली अनेक पात्रं जी नाटकातली आहेत ती सिनेमात नाहीत. भामिनी आणि धैर्यधर या 2 पात्रांमधला एक छोटासा एक धागा आहे. तो धागा मला खूप आवडला की भामिनी आणि धैर्यधर हे एकमेकांना ओळखत नसतात. या एका धाग्यावरनं हा अख्खा चित्रपट नव्याने बांधलेला आहे. पण तो बांधणं हे सगळ्यात जास्त अवघड होतं. याचं कारण असं आहे की तुम्हाला चित्रपट जुना जरी असला, म्हणजे तुमची वेशभूषा जुनी आहे, तुमचा काळ जुना आहे, पण तरी तो करायचा आहे तो 2025च्या ऑडियन्ससमोर, प्रेक्षकांसमोर करायचा आहे. अशा प्रेक्षकांसमोर करायचा आहे की ज्यांनी नुकताच करोनाचा काळ बघितला आहे. मी करोनाचा काळ अशासाठी म्हणतो आहे की त्या करोनाच्या काळामध्ये घर बसल्या बसल्या आपल्याला OTTवरती जगभरातले सिनेमे बघण्याची सवय लागली आहे. म्हणजे आता आपण फक्त हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपट इथपर्यंत मर्यादित राहिलो नाही आहोत. आज पुष्पा 2 इथे सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा खूप चालतो आहे. याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर तो करोनाचा 2 वर्षाचा काळ आहे. कारण त्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण घरात OTTवरती आपल्याला न समजणाऱ्या भाषांमधलेही चित्रपट पाहिले, कारण ते चांगले होते अर्थातच, म्हणूनच आपण पाहिले. पण त्याच्यामुळे जबाबदारी जास्त वाढते की इतका जर आता आपला प्रेक्षक सुजाण झालेला आहे, इतकं जर त्यांनी विविध चित्रपट पाहिलेले आहेत, इतकं जर संस्कार त्याच्यावरती चित्रपटांचे झालेले आहेत, तर आपण आता त्याला वाटेल ते दाखवू शकत नाही किंवा त्याला गृहीत धरून एखादी गोष्ट आपण मांडू शकत नाही. त्यामुळे कट्यारचा काळही जुना होता. मानापमानचा काळ हा काल्पनिक काळ आहे. त्याला जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही 1900ची सुरुवात म्हणा, तुम्हाला असं वाटलं तर 1500 म्हणा, तुम्ही कुठेही म्हणा, कारण त्याला काळाचा काहीच रेफरन्स नाही आहे. कपडे जुने आहेत म्हणून तो चित्रपट जुन्या पद्धतीचा वाटतो. पण त्यातली ती पात्र तर 2025मध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत ना. आता जर मी जुनाट सिनेमा केला, मला जुना करायचा आहे पण जुनाट नाही करायचा आहे, त्यामुळे आताही जर मी जुनाट सिनेमा केला तर कोणी बघणार नाही की चालू आहेत सीन एका पाठोपाठ एक, लोक रडतायत, एकमेकांशी सतत बोलतायत, थांबतच नाही आहे, गोष्ट तिथेच थांबली आहे, पुढे सरकतच नाही आहे. असा जर का सिनेमा मी करायला गेलो तर पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून मी कंटाळीन. त्यामुळे शिरीषजी आणि मी जेव्हा आम्ही स्क्रिप्टवरती काम करत होतो तेव्हा सतत एक ड्राफ्ट पूर्ण झाल्यानंतर आम्ही प्रेक्षक म्हणून तो ड्राफ्ट बघत होतो, प्रेक्षक म्हणून तो ड्राफ्ट वाचत होतो. आणि नाही आवडायचं आम्हाला की आम्ही तो अजिबात आता ह्यांनी एवढं लिहिलं आहे, आता ह्यांना कसं कष्ट द्या वगैरे असा कुठलाही विचार न करता आम्ही तो ड्राफ्ट परत फाडून टाकायचो. मानापमान चित्रपटाचे 26 ड्राफ्ट झालेत. 26. आता जो पिक्चर तुम्ही बघाल तो 26वा ड्राफ्ट आहे. इतके ड्राफ्ट, इतके पात्र त्याच्यात बदलत गेली. भामिनीची कितीतरी वेगवेगळी रूपं आत्तापर्यंत 26 ड्राफ्टमध्ये येत गेली. आणि हे शेवटचं ज्याला आम्ही लॉजिकली इमोशनली ज्याच्याबरोबर राहू शकतो असं ते पात्र आहे. धैर्यधरचं पात्र तुम्ही नाटक बघितलं असेल तर त्या नाटकामध्ये नाटकाची सुरुवातच धैर्यधर हा सेनापती आहे आणि त्याला भामिनीचं स्थळ येतं, इथनं होते. ह्या सिनेमात तुम्हाला असं दिसेल की धैर्यधर तुम्हाला सेनापतीच दिसत नाही आहे. त्याचे कपडे तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येतं की हा सैन्यात पण नाही आहे. तर नाटकामध्ये त्या धैर्यधरच्या आणि भामिनीच्या भूमिकांना ग्राफ नव्हता. त्यांना एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत त्यांचा प्रवास नव्हता आणि तो प्रवास नव्हता आणि तरी लोकांना ते चालत होतं. याचं कारण एकतर खाडीलकरांचं लिखाण, त्यांचे संवाद, त्याच्यामध्ये त्यांनी आणलेली राष्ट्रभक्ती. कारण ते नाटक अशासाठी लिहिलं गेलं की ज्या काळात आपण पारतंत्र्यात होतो आणि आता स्वातंत्र्यासाठी आपल्याकडच्या तरुणांना तयार करायचं आहे, तर हे तयार करण्याचं उत्तम माध्यम कुठलं होतं तर नाटक होतं. आणि या नाटकातनं आपल्याला द्यायचं आहे काय तर हे द्यायचं आहे की संपत्तीपेक्षा, आता संपत्तीपेक्षा का, कारण तेव्हा शिकलेली अनेक मुलं इंग्रज सरकारकडे काम करत होती, नोकरी करत होती.
त्यांच्यासाठी देशप्रेम वगैरे खूप नंतरच्या पायरीवरती होतं. पहिल्यांदा होतं पैसा, कुटुंबाचं संरक्षण. आणि अशा तरुणांना देशासाठी जागं करण्याचं काम खाडीलकरांनी या नाटकातनं केलं, कारण ते टिळकांचे अनुयायी होते, त्यांचे शिष्य होते, केसरीचे संपादक होते. त्यामुळे त्यांनी नाटकातनं संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्त्वाचं हा संदेश या नाटकातनं दिला आहे. आता त्या नाटकामध्ये भामिनीच्या रूपामध्ये बालगंधर्व आहेत, धैर्यधराच्या रूपामध्ये त्यांच्या नाटकामध्ये बलवंत संगीत मंडळीच्या नाटकामध्ये दीनानाथ मंगेशकर आहेत, तिकडचं ललित कला दर्शनाच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये स्वतः केशवराव भोसले दीनानाथाचं या धैर्यधराची भूमिका करतायत. तर अशी अफाट प्रतिभेची गायक मंडळी जर तुमच्यासमोर टेंब्यांच्या 27 अद्वितीय चाली गात असतील तर तुम्ही कशाला त्या नाटकाकडे बघायला जाल की त्या नाटकात काय दिलंय, काय लिहिलंय, सीन कसे केलेत. त्यामुळे ते नाटक हे गाण्यांमुळे जास्त प्रसिद्ध झालं किंवा गाण्यांमुळे जास्त चाललं. आत्ताचा जो माझा प्रेक्षक आहे, आत्ताचा जो माझा मुलगा एखादा आहे की जो सतत इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती किंवा रीलमध्ये आहे, ज्याचा 1.5 किंवा 3 सेकंदाच्या पलीकडे त्याचा फोकस पॉईंट नाही आहे, अशा मुलाला मला 2.5-3 तासाचा चित्रपट दाखवायचा आहे. तर तो मला कसा दाखवला पाहिजे? तर तो मला जे त्यांनी मराठी चित्रपटात बघितलेलं नाही आहे, जे त्यांनी त्याच्या आजूबाजूला आत्ता असलेल्या कुठल्याच इतर भाषांच्या चित्रपटांमध्ये सुद्धा पाहिलेलं नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला आत्ता एखादी परीकथा बघायची असेल तर ती परीकथा फक्त मराठीतच उपलब्ध आहे आणि ती देखील संगीत मानापमान नावानेच उपलब्ध आहे. तुम्हाला ती हिंदीमध्येही दिसणार नाही. तुम्हाला तुम्हाला पुष्पा बघायचं असेल तर तो साऊथमध्ये आहे, पण तुम्हाला परीकथा बघायची, फेरीटेल बघायची तर ती फक्त तुम्हाला मराठीतच उपलब्ध आहे आणि ती देखील संगीत मानापमान या नावाने उपलब्ध आहे. मग मला माझ्या चित्रपटाचा USP ठरवायला पाहिजे की माझा चित्रपटाचा USP काय आहे, माझा प्रेक्षक माझा चित्रपट का बघेल. इतका प्रवास करून, ट्रॅफिकमध्ये अडकून, 500 रुपये खर्च करून, स्वतःच्या कुटुंबांना घेऊन तिथे पॉपकॉर्न खाऊन म्हणजे 2,500-3,000 रुपये त्याच्यात गेले, हे घालवण्याची मानसिक तयारी माझा प्रेक्षक का करेल जर आजूबाजूला काहीही त्याला न दिसणारं जर मी मला माझ्या चित्रपटात त्याला दिलं, त्याचबरोबर त्याला अपरिमित असा आनंद दिला, तर माझा प्रेक्षक माझा चित्रपट बघेल. मग तोच आनंद, तेच USP पण आमच्या चित्रपटातनं आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्याच्यातलं एक गाणं मी तुम्हाला दाखवण्याची विनंती करतो. या गाण्याचे शब्द आहेत सांगू कसा मी तुला. आता याच्यातली गाणी पण फार सुंदर आहेत, खाडीलकरांची तर आहेतच आहेत, पण आमचा समीर सामंत नावाचा आजचा जो ज्याला आम्ही कविराज असं म्हणतो, तर त्याच्यातली 8 गाणी समीर सामंत यांनी लिहिली आहेत. कट्यारला हे रत्न आम्हाला सापडलं. कट्यारमधली अगदी अरुणी किरणी असेल किंवा खासाहेबांचं दिल की तपिश असेल किंवा ते शाहे तरन्नुम जेव्हा त्यांची पहिली एंट्री होते ते गाणं असेल, ही सगळी गाणी समीरनी, किंवा कव्वाली असेल कट्यारमधली, ही सगळी गाणी समीर सामंतनी लिहिली होती. अतिशय शब्दप्रभू आहे तो. आणि हे गाणं मी मुद्दामून अशा करता दाखवतोय की हे गाणं लिहिणं पण खूप अवघड होतं, ते शूट करणंही अवघड होतं आणि ते प्रेझेंट करणंही अवघड होतं. म्हणजे ते गाणं आमच्या सगळ्यांसाठी एक एक्सरसाइज होता की आपल्याला काय करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे. हे गाणं सुमित, जसा निखिल सरांनी उल्लेख केला की सुमित याच्यातलं खलनायकाचं पात्र करतोय. आता त्या खलनायकाच्या पात्राला हिरो म्हणजे भामिनी, हिरोईन भामिनी आणि धैर्यधर या दोघांच्या नात्यामध्ये, ज्यांचं नातंच अजून निर्माण झालेलं नाही, ते एकमेकांना कधी भेटलेलं नाहीत, त्यांनी पाहिलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा न भेटता एकमेकांच्या बद्दल त्या दोघांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करायचा आहे. आता हा सीनही होऊ शकतो की तो तिला भामिनीला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की तुला सांगतो धैर्यधर अत्यंत वाईट माणूस आहे, आणि त्याला सांगितलं की भामिनी अत्यंत नालायक मुलगी आहे, असं तिला सांगू शकतो, असा सीन होऊ शकतो. पण आपण प्रॉमिस काय केलं आहे, आपण एक म्युझिकल फिल्म प्रॉमिस केली आहे जिथे तुमची पात्र संगीताच्या माध्यमातून कथा आणि वस्तू पुढे नेत असतात. तर अशा वेळेस हे गाणंच असलं पाहिजे. मग आता विलनचं गाणं काड्या लावण्याचं कसं असलं पाहिजे, त्याचे शब्द कसे असले पाहिजेत, तो भामिनीशी वेगळं बोलेल, तो धैर्यधरशी वेगळं बोलेल, त्या गाण्याची एक लय असली पाहिजे की कळले नाही पाहिजे की त्यांनी हे कधी काड्या लावून गेला आणि त्याचा उद्देश सफल झाला. तर असं सगळं मिश्रित होतं. या गाण्याचं एक कडवं आम्ही शूट केलं झाशीमध्ये. या चित्रपटाचं शूटिंग आम्ही 10 वेगवेगळ्या ठिकाणी केलं. म्हणजे त्याचा पसारा हा आवाढव्य पसरलेला होता. यांनी जसं सांगितलं तसं मध्य प्रदेशमधल्या ओरछा या अत्यंत नितांत सुंदर गावी आम्ही त्याचं शूट केलं. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाईंनी प्रसिद्ध केलेल्या झाशीच्या किल्ल्यावरती देखील या चित्रपटाचं शूटिंग केलं. त्याचबरोबर याचं शूटिंग आम्ही फलटणला केलं, कोल्हापूरला केलं, पन्हाळ्याला केलं, कोल्हापूर फिल्म सिटीमध्ये केलं, भोरला केलं, महाबळेश्वरला केलं, वाईला केलं, नितीन देसाई यांच्या स्टुडिओत केलं आणि फिल्म सिटीत केलं. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी याचं शूटिंग झालं आहे. तर ह्या गाण्याचं एक कडवं आम्ही झाशीला शूट केलं आणि ते शूट केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं सगळ्यांना की फार मजा नाही येत आहे.
म्हणजे ज्या पद्धतीने शंकरजींनी ते गाणं बांधलं आहे, ज्या पद्धतीने त्या गाण्याची एक लय निर्माण झाली आहे, तर त्याची मजा शूटिंगमध्ये नाही येते, ते असं तुटक तुटक वाटतं आहे. मग आम्ही सेटवरती नितीन देसाईंच्या स्टुडिओत एकदा बसलो, जेव्हा यांच्या घराचं शूटिंग चाललं होतं, भामिनी आणि काकासाहेब म्हणजे तिचे वडील. आणि ते चालू असताना आम्ही घरामध्ये बसलो. एका पेपरवरती प्रसाद सुतार आमचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट, आमचे सुधीर पलसाने कॅमेरामन आणि आमची दीपाली विचारे ज्यांनी हे गाणं हे केलं, कोरिओग्राफ केलं, असे आम्ही सगळे बसलो. आणि मग हे गाणं डिझाईन केलं आम्ही पेपरवरती की काय पद्धतीने हे गाणं केलं तर त्याचा पेस राहील, त्याची लय राहील, गाण्याला कुठेही धक्का लागणार नाही आणि गाण्याचा धक्का चित्रालाही लागणार नाही, दृश्यालाही लागणार नाही आणि ते सांभाळलं जाईल. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता तो म्हणजे मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा, म्हणजे ज्याच्या तोंडी हे गाणं आहे त्या सुमित राघवनचा. कारण हे गाणं वन शॉट केलेलं आहे, 2.5 ते 2.5-3 मिनिटाचं गाणं आहे, हे वन शॉट केलं आहे, याच्यामध्ये कुठेही कटिंग नाही आहे. त्यामुळे गाणं त्याला पूर्ण पाठ करावं लागलं आणि हे गाणं त्याला परफॉर्म पण करायचं होतं, नुसतं पाठ करायचं नव्हतं. त्यामुळे त्याला परफॉर्मही करायला लागलं. तो भामिनीकडे येतो तेव्हा एका पद्धतीने आहे, धैर्यधरकडे येतो तेव्हा एका पद्धतीने आहे आणि हे सगळं करणं सुमितसारखा सक्षम अभिनेता होता म्हणूनच शक्य झालं. सुमित जर नसता तर गाणं ह्या पद्धतीने झालं नसतं. त्यामुळे टाळ्या जरूर वाजवा, पण त्याच्या आधी गाणं आपण बघूया. आणि गाणं बघून आणि ह्याच्यात दुसरा पार्ट होता VFXचा, की एक भामिनीच्या खोलीमध्ये तो तिच्या जातोय आणि तिला त्याच्याबद्दल आग लावतोय, पण धैर्यधर तर खूप खाली आहे ना, त्याचा महाल नाही, त्याची झोपडी जी आहे ती खूप खाली आहे, तिच्या महालापासून खूप दूर आहे. तर फिजिकली तो तिकडे गेला तर त्याच्यात अंतर जाईल, त्याच्यात वेळ जाईल. मग काय करायला पाहिजे? मग आम्ही VFXच्या माध्यमातून धैर्यधरचा सगळा संसार त्या भामिनीच्या महालातच उभा केला आणि VFXने त्याला जोड देऊन त्यामुळे ते एकसंध गाणं वाटतं, त्याच्यामध्ये कुठेही तुटकपणा नाही. आणि लोकेशनचा जो वेगळेपणा आहे ती करामत आमच्या VFX करणाऱ्या गोकुळ आणि प्रसाद यांची आहे. कुलवंत तूच, गुणवंत तूच, तू नखशिखांत तेजाची, तू राजलक्ष्मी सांग साजणी, तमा तुला कोणाची. ओ सांगू किती मी तुला भामिनी, सांगू कसा मी तुला. बुद्धिमान साहसी पराक्रमी स्वामी पुरुषार्थाचा, शौर्य धैर्य सामर्थ्यवान तू मूर्तिमंत मदनाचा. ओ सांगू किती मी तुला धैर्य धरा, सांगू कसा मी तुला. वीर म्हणवतो कसा मिरवतो, करतो कुत्सित चेष्टा, म्हणतो कुठली कोण भामिनी महामूर्ख गर्विष्ठा. असेल मोठ्या घरची तरीही सोज्वळ नाही जराशी, बुद्धी क्षीण संस्कारहीन ती घमंडी आणि मिजाशी. ती म्हणते हा कर्म दरिद्री, कुठला कोण भिकारी, पैशाच्या लोभाने करतो बाबांची लाचारी. हा दळभद्री दळभद्री, हा दळभद्री, हा दळभद्री तशीच याची लोभी लालसी आई. साडी फाटकी नेसून मजला सून कराया पाही. ओ सांगू किती मी तुझ्या पित्याचे कानही भरतो, करुण वृथा गांगावा. हा नीचक फल्लक लोभी कपटी, कसा तुला शोभावा. मातेची अवहेलनाशी सांग कशी सहावी, असेल पैसा म्हणून का ती धुंद गळी बांधावी. ओ सांगू किती मी तुला धैर्य धरा भामिनी, धैर्य धरा भामिनी. सांगू कसा मी तुला, सांगू कसा मी तुला, सांगू कसा मी तुला. तर हे गाणं म्हणलं तसं ते आत्ता खूप दिसताना सोपं जरी दिसत असलं तरी ते आमच्यासाठी सगळ्यात अवघड होतं आणि VFX करणाऱ्यासाठी तर सगळ्यात जास्त अवघड गाणं ते होतं. हे गाणं गायलं आहे कृष्णा बोंगाणे. तुम्हाला माहीत असेल तर सांगतो,
आज राशीद खान साहेब आपल्यात नाही आहेत, पण स्वर्गीय राशीद खान यांचे ते शिष्य आहेत कृष्णा बोंगाणे, आणि अतिशय अप्रतिम गळा आहे त्यांचा आणि फार सुंदर गातात. आत्ताच सवाई गंधर्व पुण्यामध्ये झालं, त्याच्यामध्ये कृष्णाचं गाणं झालं आणि त्याचा आवाज या गाण्यासाठी आपण कृष्णाचा वापरला आहे. तर याच्यातले शब्दसुद्धा म्हणजे अदरवाईज आपल्याला दळभद्री वगैरे शब्द खटकतात, पण ह्या गाण्यात ते इतके बेमालूमपणे आलेत की आपल्याला कळतही नाही की दळभद्री, कारण ते दळभद्री त्याच्या व्यक्तिरेखेला तो कशासाठी आला आहे त्या पर्पजला जाणारा आहे म्हणून ते आपल्याला खटकत नाही. त्यामुळे समीरनी ते लिहिताना इतकी शब्दांची सुंदर गुंफण केली, त्या शंकरजींनी जी चाळ डिझाईन केली होती त्या बरोबर चालीमध्ये बसणारे चपखल शब्द लिहिणं हे गाणं सगळ्यात अवघड आहे. शूट करणं देखील, लिहिणं देखील आणि त्याची चाल करणं देखील. पण अगेन शंकर एहसान लॉय, समीर सामंत, कृष्णा बोंगाणे, सुमित राघवन, आमचे सुधीर पलसाने, आमचे आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे, VFX करणारे प्रसाद सुतार आणि गोकुळ आणि कपिल, ही सगळी मंडळी जेव्हा तुमच्याबरोबर असतात आणि नचिकेत बर्वेचे कॉस्ट्युम्स त्यांनी डिझाईन केलेले, ही सगळी मंडळी जेव्हा तुमच्याबरोबर असतात तेव्हा तुम्ही असं काहीतरी विचार करण्याचं धाडस करू शकता, नाहीतर तुम्ही धाडसही नाही करू शकत. त्यामुळे हे असं काहीतरी आपण अचीव्ह करू शकतोय, काहीतरी करू शकतोय, कारण तुला माहिती आहे की तुझ्याबरोबरची मंडळी अशी आहेत की जे तुझं कुठलंही स्वप्न प्रत्यक्षात आणायला तयार आहेत आणि तुझ्याबरोबर प्रत्येक पावलावर ते ठामपणे उभे आहेत. मला असं वाटतं आम्ही आता खूप बोललो आहे चित्रपटाविषयी, थांबत नाही आहोत. आता प्रश्न घेऊया. तुमच्याही मनात काही शंका असतील तर विचारा. त्याचा ट्रेलर पण मी तुम्हाला परत दाखवणार आहे, तुम्ही बघितला असलात तरी माझ्या हट्टासाठी परत बघा. काही तुम्हाला हवे ते प्रश्न विचारू शकता. हा चित्रपट कशाला केला, तुम्हीच का आहात, इथपासून काही विचारू शकता. हां, 6 जानेवारीला प्रकाशित होणार आहे, हा सुद्धा निश्चितपणे आवडेल अशी आशा आहे. तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे? चित्रपट झालाय त्यामुळे सल्ला देऊ नका आता, कारण त्यात काही बदल घडणार नाही. माझी एवढीच इच्छा आहे की आपण त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पिक्चर कसा पोहोचवता येईल ते म्हणजे कमर्शियल मार्केटिंग टर्म्स आणि सरकारची कसं काय आपल्याला ठामपणे भूमिका घेता येईल ते घेणं गरजेचं आहे. आपले पिक्चर चांगले असतील तर डेफिनेटली पूर्ण परिवार बघायला येणार काय मला खात्री आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचे धन्यवाद देतो की एक मराठी प्रेक्षक म्हणून इतक्या प्रेमाने, इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही आपल्या भाषेतल्या चित्रपटांबद्दल विचार करताय. त्यासाठी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून मी तुमचे आभार आधी मानतो. ही परिस्थिती तेव्हाच बदलेल जेव्हा आग्रही भूमिका करणारे तुमच्यासारखे प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येने निर्माण होतील. आपल्याला दुर्दैवाने आपल्याला आपल्या भाषेशी असलेली एक जी फार सुंदर अशी जवळीक आहे ना, ती आपली संपलेली आहे. आपल्याला त्या भाषेत काही झालं तरी काही फरक पडत नाही, त्याच्यात काही नाही झालं तरी आपल्याला दुःख होत नाही. आपल्याला कशाचं सोयरसूतक राहिलेलं नाही आहे मराठी भाषेच्या संदर्भातलं. त्यामुळे त्यातला चित्रपट आला गेला काय आपल्याला त्याचं दुःख होत नाही. चांगला असून त्याचं थिएटर मिळालं नाही त्याचंही आपल्याला वाईट वाटत नाही. आपल्याला कशाचंच वाईट वाटत नाही. आणि हे वाईट न वाटणं आहे, त्याचा त्रास न होणं आहे ना, हा काहींच्या पथ्यावर पडला आहे आणि आपल्या कुपथ्यावर पडला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात थिएटर नाही मिळाला तर फक्त मराठी निर्माता आणि कलाकारांना का दुःख व्हावं, तर प्रेक्षकांनी व्हायला पाहिजे ना. जसं एखाद्या माणसाच्या घरात आजारपण आलं किंवा दुर्दैवाने कोणाचं निधन झालं तर त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसांमध्ये काही आनंदाचं वातावरण निर्माण होत नाही. आपल्याला दुःख वाटतं की अरे चांगला माणूस होता असा का बरं आजारी पडला, चांगला माणूस होता असं का बरं अचानक गेला, आपल्याला वाईट वाटतं. ही जी सहवेदना आहे ना, ती सहवेदना आपल्या भाषेतल्या कलाकृतींबद्दल वाटत नाही, हे दुःखाचं कारण आहे. आज तुम्ही दाक्षिणात्य भाषेतले चित्रपट इतके का चालतात, कारण तिकडच्या लोकांना त्यांच्या भाषेविषयी जी प्रचंड टोकाची आत्मीयता आहे, जे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम आहे ना, ते प्रेम मराठी लोकांना आपल्या भाषेबद्दल नाही. दुर्दैवाने ही सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून मराठी चित्रपटच चालत नाहीत का, तर मराठी भाषेतलं काहीच चालत नाही. मग मराठी माणसांचे व्यवसायही चालत नाहीत, काही सोडून द्या. पण आपल्याकडे का नाही असा एखादा माणूस निर्माण होत ज्याच्या स्वतःच्या मालकीचं एखादं चॅनल आहे, ज्याच्या स्वतःच्या मालकीची थिएटर्सची चेन आहे, का नाही असा निर्माण होत? कारण आपल्याला काही फरक पडत नाही. तुम्ही जर साऊथमध्ये जा आणि साऊथचा पिक्चर काढून तुम्ही हिंदी पिक्चर लावा, दुसऱ्या दिवशी साऊथमधली सगळी थिएटर तिकडची लोक बंद पडतील.
त्यांना कळत असून ते दुसऱ्या भाषेत बोलत देखील नाहीत तुमच्याशी. आपल्याला कधी एकदा मराठी सोडून आपण हिंदीमध्ये जातोय किंवा इंग्रजीमध्ये जातोय. आमच्याकडे एक छान गोष्ट कोणीतरी सांगितली होती की 2 मराठी माणसांना ओळखायचं कसं, जे एकमेकांशी आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषेत बोलतात आणि आपल्या भाषेत बोलण्याची त्याला लाज वाटते, तो मराठी माणूस. आता पार्ल्यामध्ये इतक्या सुंदर भाज्या मिळतात, अनेक लोक दूरदूरवरनं इथे येतात. तिथे गेल्यानंतरच आपल्याला हिंदीमध्ये बोलावं असं का वाटतं? तोपर्यंत आपण कट्टर, लोकमान्य सेवा संघामध्ये आपण कट्टर मराठी असतो. जरा भाजी आणायला गेलो की आपलं मराठी पण कुठे जातं कळत नाही. का नाही आपण बोलत त्याच्याशी मराठीत? का नाही आपण त्याला सांगत की मी मराठीतच बोलणार? का नाही आपण महाराष्ट्रात जिथे जिथे जातो तिथे आपण आग्रहाने आपल्या भाषेत बोलत? समोरचं शिकेल ना. सतत काय त्याला जबरदस्ती करून शिकवण्याची गरज नाही. एकदा त्याच्या लक्षात आलं की इथे मराठी नाही कळलं तर आपला निभाव लागणार नाही, तेव्हा तो शिकेल ना. जर त्याला कळलं की मराठी आले काहीच फरक पडत नाही आहे. अनेक मोठे मोठे कलावंत इथे 30-30, 35-35, 40-40 वर्ष राहिलेत, त्यांचा जन्म इथे झाला आहे आणि ते म्हणतात की सॉरी आय कुडंट स्पीक इन मराठी. का? आणि मग नमस्कार मी माझं नाव, एक वाक्य बोलतात मराठी आणि आपण एकदम सगळे मराठी, कसा मराठीत बोलला म्हणून टाळ्या वाजवायला लागतो, कौतुक करतो. का? किती लाचारी आहे आपल्यामध्ये. ही लाचारी, आपल्या भाषेबद्दलची आग्रही भूमिका जेव्हा आपल्या प्रत्येकामध्ये येईल ना, तेव्हा हा तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज राहणार नाही. पण तरीसुद्धा तोपर्यंत आम्ही लढत राहणार. जोपर्यंत आम्हाला शक्य आहे तोपर्यंत ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर, त्यांच्या विरोधात आम्ही लढत राहणार. कारण आमच्यासाठी आमचा चित्रपट, आमचं नाटक, आमचं साहित्य, आमची कविता, आमचं पुस्तक, आमची भाषा हा आमच्यासाठी श्वास आहे. आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार. आणि अजून एक आनंदाची गोष्ट जी परवा पुण्यात घडली की पुण्यामध्ये आता नाट्यगृहांमध्ये देखील मराठी चित्रपट दाखवायला आम्ही सुरुवात केली. #तदेव लग्नम हा माझाच रिलीज झालेला परवाचा चित्रपट, त्याचं प्रीमियर आम्ही पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण थिएटरमध्ये केलं. आता तुम्ही पार्लेकर दीनानाथमध्ये नाटकांचे प्रयोग नसताना, नाटकाच्या पोटावर पाय आणून आपल्याला सिनेमा चालवायचा नाही आहे, नाटकाचे प्रयोग नसताना, कुठलाही थिएट्रिकल कार्यक्रम नसताना, दीनानाथ तेव्हा नुसतं असं ओस पडलेलं असतं प्रेक्षकांची वाट बघत, तेव्हा जर तुम्ही आग्रही भूमिका घेतलीत आणि तुम्ही सांगितलं की इथे सिटी काय, जे तुमच्या पार्ल्यातलं थिएटर आहे सन सिटी, तिथे पिक्चर लागत नाही, आम्हाला आमच्या हक्काच्या थिएटरमध्ये चित्रपट बघायचा आहे, तर पुढचं पुण्यापासून सुरुवात झाली आहे. पार्ल्याने त्याला पुढे घेऊन जावं. हां, ती आताची तरुण मुलं आहेत. पण एखादी कलाकृती जेव्हा तुला अशी सादर करायची असते तेव्हा तुझा या तरुण मुलांशी, कान्हाशी असलेला, मल्हारशी असलेला संवाद आणि स्नेहल वहिनी आणि दादांशी असलेला संवाद हा कशा पद्धतीने घरामध्ये होतो? संवाद घरातला जो नक्की सांगेल. मुलांचं मी एक गंमत सांगतो. आम्ही गेल्या महिन्यात म्युझिक लॉन्चचा कार्यक्रम झाला आणि खूपच छान कार्यक्रम झाला. शंकरजी, अनेक गायकांनी तिथे लाईव्ह परफॉर्म केलं आणि नंतर आम्ही सगळे जेवायला मागे जमलो होतो. सो मंजिरी आली आणि मंजिरी म्हणजे अर्थात सुबोधच्या सगळ्या मुलाखती वगैरे वगैरे सगळ्यांचं चालू होतं आणि तिने येऊन मला त्यांच्या घरचा व्हॉट्सॲपचा ग्रुप दाखवला तिने मला. आणि मला वाटतं कान्हानी का कोणीतरी मल्हारनी त्याच्याबद्दल खूप कौतुकाचे शब्द लिहिले होते. तर ती म्हणाली असं कधीच होत नाही की मुलं बाबाबद्दल चांगलं बोलतात. आणि तो म्हणाला आमची मुलं तर अशक्य. आणि त्यांनी ते चांगलं लिहिलं होतं की त्यांना गाणी खूप आवडली होती. म्हणजे त्या जनरेशन, त्या पिढीला ही गाणी आवडतील की नाही काही त्यांना अंदाज नव्हता. बहुतेक तुम्ही कंपल्सरी आणलं असेल त्यांना त्या कार्यक्रम बघावा आबाच्या कार्यक्रमाला. बट ते खूप खुश होते. म्हणजे असं त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं. तर त्या जनरेशनशी मला असं वाटतं सुबोधनी कनेक्ट केलेलं आहे. बाकी घरच्या संवादाबद्दल आपणच सांगावं. नाही, मला आईबाबांची आवडतं मला माहिती आहे. आणि मुलांबरोबर टी व्ही बघत असताना साधारणपणे कुठल्या गोष्टीचा कंटाळ येऊन ते 3 मिनिटात उठतात हेही कळतं. त्यामुळे ते उठले याचा अर्थ त्यांना कंटाळा आला, ते फार देशात रमत नाही आहेत. त्यामुळे काय गोष्टी त्यांना आवडत आहेत, काय गोष्टी नाही आवडत आहेत माझ्या मुलांना, आणि त्याच्यावर मी अंदाज करतो की आजच्या मुलांना काय आवडेल, काय आवडणार नाही. आणि साधारणपणे तो आपण लसावी मसावी काढतो तसं ते करून आपण एखादी कलाकृती बांधत असतो, त्यातले सीन आपण बांधत असतो. आणि भावे प्रयोग असं म्हणशील तर 2025मध्ये मी 100% रंगभूमीवरती परत येईन. त्यामुळे पुढच्या वर्षी नाटक नक्की.
मी तुमच्या वतीने सुबोधलाच एक प्रश्न विचारीन. मला असं वाटतं म्युझिक लॉन्चला ती एक गंमत अशा अर्थी आली की भामिनी आणि धैर्यधर म्हणजे सुबोधच्या योगायोगाने अशा आयुष्यात एक कलाकृती आली आणि असं एक नाटक आणि पात्र आलेली आहेत की त्यांनी भामिनी केलं आणि आता धैर्यधर करतोय. सो मला असं वाटतं त्याच्याबद्दल तू बोलावंस. हां, कदाचित तितकं भाग्यवान मी आहे म्हणून ते दोन्ही भूमिका आल्या. बालगंधर्व करताना भामिनी केलं आणि संगीत मानापन करताना धैर्यधर करतोय. त्यामुळे 2 गाणी माझ्या आयुष्यात 2 वेगळ्या पात्रांमधनं आली. नाही मी बोलत नाथा आणि रवी मी, जेव्हा एकीकडे मला लाजायचं होतं, मुरडायचं होतं आणि एकीकडे मला अत्यंत रुबाबदार पुरुषासारखं वावरायचं होतं. तर बालगंधर्व करताना फारच मला विलक्षण आनंद झाला, कारण ज्या प्रतिभेचे बालगंधर्व कलाकार होते, दुर्दैवाने त्यांचं फार व्हिडिओ फुटेज आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, पण जे काही माझ्या वाट्याला आलं मी बघितलं तर त्यांच्या इतकी स्त्री भूमिकेचं पावित्र्य कुठल्याच दुसऱ्या पुरुषांनी जपलं नाही असं मला कायम वाटतं. इतके हुबेहूब, इतके मूर्तिमंत स्त्री व्हायचे ते, आणि ते करताना त्यांना कधी नकलेची गरज नाही पडली. त्यांनी कधी स्त्रीची नक्कल केली नाही, ते स्त्री झाले होते. त्यामुळे साडी नेसली की स्त्री तिचा पदर काय सांभाळेल असे बालगंधर्व सांभाळायचे, आणि ते व्हिडिओ पाहिलेत मी. त्यामुळे अशा एका माणसाने केलेली भूमिका मला करायची होती. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यातली शुद्धता, त्यातलं पावित्र्य मला जपायचं होतं. अभिनय वगैरे खूप नंतर येतात. पहिली त्या भूमिकेची शुद्धता आणि पावित्र्य जपणं येतं, त्याच्यानंतर अभिनय सगळ्यात शेवटच्या पायरीवरती येतो. आणि ते करत असताना बालगंधर्वांनी जे जे काही चमत्कार मी त्यांचे ऐकलेत नाटकाच्या बाबतीत, संगीत मानपांच्या बाबतीतच त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता. त्याच्या आदल्या रात्री त्यांची मुलगी गेली, पहिली मुलगी, 2-2.5 वर्षाची मुलगी, तिचं निधन झालं. आणि सगळे सांगायला आले खाडीलकरांसकट सगळे की आता आपण प्रयोग रद्द करूया, आता प्रयोग नको करूया. तर हे डोक्यात नाटकाचं वेळ घेतलेले कलावंत असे असतात बालगंधर्वांसारखे. ते म्हणले नाही नाही, नाटकाचा प्रयोग होणार. माझा प्रेक्षक दूरदूरवरनं बैलगाडीवरनं प्रवास करत करत 2-2, 3-3 दिवस प्रवास करत करत हे माझं नाटक बघायला आलं आहे. हे दुःख या बालगंधर्वचं आहे, त्याचे चटके मी भामिनीला का देऊ. त्यामुळे त्यांनी त्याच जोशात, त्याच उत्साहात त्यांनी मुलगी गेलेली असून सुद्धा मानापमान या नाटकाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग केला. त्यामुळे मानापमानच्या पाठीमागे एक दुःखाची किनार आहे. त्याच्या पहिल्याच प्रयोगाच्या वेळेस बालगंधर्वांची मुलगी गेल्याची किनार आहे दुःखाची. त्या नाटकानंतर केशवराव भोसले तिकडे कोल्हापुरातून त्यांच्या नाटक मंडळीकडनं ते नाटक करायला लागले. लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर एकत्र स्वराज्य फंडासाठी, टिळक फंडासाठी एकत्र नाटक करूया अशी संकल्पना पुढे आली. केशवराव धैर्यधर आणि बालगंधर्व भामिनी. तर बखले बालगंधर्वांचे गुरु, त्यांनी प्रचंड विरोध केला त्याला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही दोघं एकत्र नाटकात काम करू नका, कारण केशवरावांचा आवाज या धैर्यधराच्या आवाजाचा त्याची फार योग्य आहे आणि त्यांचा आवाज चढा आहे. तुमचा आवाज, तुमच्यासमोर धैर्यधर कोण आहे याच्यावर भामिनीचं गाणं खुलून दिसतं जास्त. त्यामुळे तुमचा आवाज सुंदरच आहे पण तो कोमल आहे. त्याला ती त्याला ती शब्दांची धार नाही, सुरांची धार नाही, जी केशवरावांच्या आवाजात नैसर्गिक आहे. तरी त्यांनी ते मान्य केलं नाही. त्या दोघांनी मिळून तो संयुक्त मानापमानचा प्रयोग केला मुंबईतच. मला असं वाटतं 1921 साली टिळकांचं निधन झाल्यानंतर त्याचा प्रयोग झाला, ज्याच्यात केशवराव धैर्यधर होते, बालगंधर्व भामिनी होते आणि आजूबाजूची मंडळी त्यांची जी साथीदार होती ती. तेव्हा एका तिकिटाचा दर होता 100 रुपये. आत्ता आपल्याला काहीच वाटत नाही कारण 500 रुपयाचं तिकीट आपण काढतो, पण 1921 साली जेव्हा सोनं 6 ते 7 रुपये तोळं होतं तेव्हा तिकीट 100 रुपये होतं. म्हणजे आज 78,000 आहे ना सोनं. आजचे तेव्हाचे 6 रुपये आजचे 78,000 झाले. आता तेव्हाचे 100 आत्ताचे किती झाले हिशोब करा. म्हणजे काही लाखाचं तिकीट होतं. साधारणपणे 2 ते 3 तासात अख्खं थिएटर फुल झालं. 100 रुपयाचं तिकीट काढणारी लोकं होती तेव्हा. आणि 16 का 18,000 असं काहीतरी त्या संपूर्ण प्रयोगाचं उत्पन्न झालं, का 21,000 काहीतरी. आणि ते सगळेचं सगळं टिळक फंडासाठी त्यांनी देऊन टाकलं. आता तेव्हाचे 21,000 आणि तेव्हा सोनं 6 रुपये तोळं, ह्या हिशोबाने काही कोटी रुपये फक्त मराठी नाटकाच्या प्रयोगावरती जमवलेत. श्रीमंती बघा किती होती. लोकांची नाही म्हणत आहे मी, नाटकाची आणि कलाकारांची श्रीमंती किती होती.
जेव्हा 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 त्या काळात सरदार आमीर उमरावसुद्धा स्वतःच्या घरांमध्ये किमती दागिने किंवा किमती गालिचे वापरत नसत, पडदे वापरत नसत, तेव्हा बालगंधर्वांनी स्वयंवर नावाचं नाटक केलं. त्या स्वयंवर नाटकाचा प्रोडक्शनचा खर्च, पहिल्या प्रयोगापर्यंतचा खर्च 90,000 रुपये होता. जेव्हा सोनं किती होतं? 7 रुपये. आणि तेव्हा ते त्यांनी वापरलेले गालिचे बघायला किंवा त्यांनी वापरलेले पडदे बघायला सरदार घराण्यातल्या बायका, राजे रजवाडे घराण्यातल्या बायका यायच्या आणि बघायच्या की आपण जे घरात कधी टाकत नाही ते हा माणूस रंगमंचावर गालिचे टाकतोय आणि त्याच्यावरनं पात्रांना वावरतोय. तर अशा प्रकारची श्रीमंती या कलाकारांनी पाहिली आहे, कारण प्रेक्षकांनी त्यांच्यावर तितकंच भरभरून प्रेम केलं. बालगंधर्वांसारखा अद्वितीय नट होणे नाही, कारण मी उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो की सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान एका खलबत्त्यात कुटून घातल्यानंतर त्यांची जी पॉप्युलॅरिटी होईल त्याच्यात 10 पट पॉप्युलॅरिटी बालगंधर्वांची होती. म्हणजे त्यांची तुलना नाही करायची मला. आजच्या मुलांना कळण्यासाठी म्हणून तुलना करतोय, कुठल्याच कलाकाराची तुलना नाही होऊ शकत. जेव्हा ब्रँड अँबॅसिडर किंवा फॅशन आयकॉन हे शब्दसुद्धा लोकांना माहिती नव्हते, अशा काळात बालगंधर्वांच्या नावाने 27 प्रॉडक्ट्स बाजारात विकली जायची. त्याच्यामध्ये पातळ होतंच, टोपी होती, कोट होता, माचीस होती, अगरबत्ती होती, उदबत्ती होती, उटणं होतं दिवाळीचं, साबण होता, अत्तर होतं. हे सगळं त्यांच्या नावाने 27 प्रॉडक्ट्स बालगंधर्वांच्या नावाने. त्यांचा चेहरा माझ्याकडे त्यांच्या चेहरा असलेलं उठण्याचं पाकिट आहे अजून घरी, इंदोरचं प्रॉडक्ट आहे. इतकी प्रॉडक्ट्स एका माणसाच्या नावाने विकली जायची. फॅशन आयकॉन होत होती तेव्हा, जेव्हा ही टर्मसुद्धा नव्हती. त्यांनी घातलेले दागिने बघून बायका दागिने शिवायच्या, दागिने घडवायच्या, साड्या शिवायच्या. आणि ते जी ती साडी नेसायची असं म्हणतात, ती नऊवारी साडी, ती नऊवारी साडी नव्हती. ते फ्रान्सवरनं एक रेशमी कापड आयात करायचे, ज्याची किंमत 2,000 रुपये मीटर होती तेव्हा. त्या रेशमी आयात केलेल्या कापडाच्या साड्या बनवायचे, त्याच्यावरती काम करून मग एक घंगाळं करायचे मोठं. त्या घंगाळ्यात 20-20 हजार रुपयाचे परफ्यूम ओतायचे, अत्तर म्हणजे. त्याच्यात बर्फ टाकायचे, गुलाब फुलं टाकायचे, त्याच्यात ते कापड भिजवून ठेवायचे. आणि प्रयोगाच्या आधी ते कापड ओलं तसंच्या तसं काढून ते गुंडाळायचे शरीराला, मग मेकअपला बसायचे. ते का गुंडाळायचे ओलं? कारण त्याची इस्त्री गेल्याचं कळणार नाही. प्रेक्षकांना मायबाप म्हणायचे, अन्नदाते मायबाप. मग माझ्या अन्नदाते मायबाप प्रेक्षक इतक्या दूरनं माझं नाटक बघायला आला आहे आणि भामिनीची गेलेली इस्त्री त्याला दाखवली तर त्याला काय वाटेल, म्हणून ती ओली साडी, ती चप्प बसेल आणि त्याची इस्त्री जाणार नाही. आणि नाटक सुरू झालं. 5 अंकी नाटक, मानापमान 5 अंकी नाटक आहेत, 67 पद आहेत. 5 अंकी नाटक, रात्रभर सुरू, संध्याकाळी कंदील घेऊन यायचे ते सकाळी कंदील विजेपर्यंत नाटक. आता हा माणूस नाटक संपेपर्यंत साडीची इस्त्री जाईल म्हणून विंगेत गेल्यानंतर सुद्धा खुर्चीवर बसायचे नाहीत. हे असे अघोरी प्रेक्षकांच्या प्रेमाखातर प्रकार केले, म्हणून शेवटच्या काळात गुडघे गेले. आणि शेवटी त्यांना धरून आणायला लागायचं, विंगेचा आधार घेऊन उभे असायचे आणि तिथनंच गाणं म्हणायचे. कधी कधी खुर्ची आणून टाकायचे. एकच प्याला शेवटचा प्रयोग 1955 साली नागपूरमध्ये केला, खुर्चीवर बसून केला, कारण उभंच राहता येत नव्हतं, गुडघे गेले होते. याचं कारण हे अशा गोष्टी. पण असा टोकाचा वेडेपणा केल्यानंतरच बालगंधर्व निर्माण होतो. आमच्यासारखा हिशोबी माणूस असेल तर फार फार तो सुबोध भावे होतो, त्यांचा बालगंधर्व नाही होत. पण असा वेडेपणा करणारी ती माणसं होती, त्यांच्या आजूबाजूचं जग होतं, प्रेक्षकही तसेच वेडे होते. काही काही त्यांच्या प्रेक्षकांच्या नावाने बालगंधर्वांच्या प्रयोगाला ते प्रेक्षक येवत न येवत खुर्च्या राखीव असायच्या, तिकिटाचे पैसे भरलेले असायचे की ह्या नाटकाला बालगंधर्वांचं नाटक आहे, पुढचे 5 खुर्च्या आमच्या नावाने, आयुष्यभर बुक. ते आले तर बसतील, नाही आले तर तशाच राहतील, बसायचं नाही कोणी त्याच्यावर. हा असा टोकाचा वेडेपणा करणारी माणसं होती. त्यांना विमानाने कुठेतरी कराचीला घेऊन त्यांचं गाणं रेकॉर्ड करणारी माणसं होती. त्यांच्यावरती आयुष्य उधळून दिलेली माणसं होती, कारण त्यांनी प्रेक्षकांवरती स्वतःचं पूर्ण कला उधळून दिली होती. अशा माणसांची भूमिका करताना त्यांनी केलेली भामिनी करणं, आणि त्या भामिनीचं सगळ्यात म्हणलं तसं अभिनेत्यानंतरची गोष्ट आहे, पहिल्यांदा बालगंधर्वांनी सांभाळलेल्या भामिनीचं पावित्र्य सांभाळणं हीच मोठी जबाबदारी होती. त्यामुळे तेव्हा भामिनी केली, धैर्यधर केला. धैर्यधर तो नाटकामध्ये असं खूप, मला ते पोशाख कधी आवडले नाहीत, पण ते असं एकदम अचानक ब्रिटिश काळात गेल्यासारखं वाटतं. आणि भामिनी तिकडेच आहे नऊवारीमध्ये, त्यामुळे मी पहिलं कॉस्ट्यूम धैर्यधरचं बदललं आहे बघा. कारण काही काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. मला असं वाटतं की ते
त्या काळाचा दोष असतो, माणसांचा नसतो. त्या काळात तशा गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात म्हणून आपण तसं करतो. आत्ताच्या काळात तसं नाही चालणार. मग मला ते ब्रिटिश आणि मला काळाचं परिमाण नव्हतं द्यायचं पिक्चरला. म्हणजे ते कपडे घातले असते तर असं वाटलं असतं की ब्रिटिश काळातलं पिक्चर आहे. तर मला कुठलाही काळ दाखवायचा नव्हता की अमुक काळातला आहे तमुक काळातला आहे. त्यामुळे त्याचे कपडे बदलले. मग नचिकेत बर्वेंनी त्याच्यावरती अभ्यास करून त्याचे कपडे घडवले. त्यामुळे धैर्यधरचे कपडे वेगळे आहेत. भामिनीचं आता नऊवारीमध्ये आपल्याला खूप अचानक खूप लोक दिसायला लागतात आजूबाजूला. पण मग भामिनीची नऊवारी कशी असेल? एका घरंदाज सेनापतीच्या मुलीची नऊवारी कशी असेल? तिचं वावरण कसं असेल? तिचे दागिने कसे असतील? तुम्ही कधी बघा जुन्या घरांमध्ये, मराठा घरांमध्ये किंवा आपण मराठी घरांमध्ये बघूया, जातीचा संबंध नाही आहे याच्यात. जुन्या मराठी घरांमध्ये कधीही भरगच्च दागिने नव्हते बघा. छोटेसे होते, नक्षीकाम केलेले होते. अगदी आपण जुने वाडे बघितले तरी आपल्या वाड्यांमध्ये असं खूप अंगावरती येणारं नक्षीकाम नसतं, पण त्याच्यात एक सौंदर्य असतं त्या वाड्यांमध्ये. तसंच मराठी दागिन्यांचं पण होतं. त्याच्यामध्ये अगदी साधेपणात एक सौंदर्य होतं. तर पुन्हा गाडगिरी ज्वेलर्सनी ते सगळे दागिने घडवलेत. त्यामुळे त्या साधेपणातलं सौंदर्य भामिनीच्या दागिन्यांचं जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की लवकरच ते काहीतरी एक भामिनीचं दागिन्यांचं कलेक्शन आणणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही भामिनीच्या दागिन्यांचं कलेक्शन घेता येईल. तर ते त्यांनी घडवले असल्यामुळे. आणि मुळात वैदेही ही कथ्थक शिकलेली आहे, नृत्यांगना आहे. तिच्या घरात सगळे वकील आहेत, उत्तम शिकलेली लोक आहेत. आणि तुम्ही ज्या संस्कारात वावरता त्याचा एक कळत नकळत परिणाम तुमच्या उभं राहण्यावरती, बोलण्यावरती एक नकळत होत असतो, तुमच्या पर्सनॅलिटीवरती. आणि तो भामिनीचा घरंदाजपणा दिसला पाहिजे. भामिनी काय अशीच आत्ताच्या मुलींसारखी कॉलेजमध्ये जाणारी आणि कुठेही इन्स्टावरती कोणाला बघून कोणाच्या गळ्यात गळे टाकणारी अशी नाही आहे. याच्यामध्ये चंद्रविलास आणि भामिनीचं नातं असं आहे की ते खूप एकमेकांशी लहानपणापासून जोडले गेलेले आहेत. अगदी आपण एका घरात वाढलेत असं म्हणतो तसं ते नातं आहे. आणि त्याच्यामुळे तो पटकन सहज तिला त्या काळात तिला मिठी मारू शकतो, तिला जवळ घेऊ शकतो, तीसुद्धा पटकन त्याचा हात धरू शकते. ही नात्याची मोकळीक, मैत्रीची मोकळीक त्यांच्यात आहे. कारण तिचा बाप तसा आहे. तिचा बाप त्या काळातला पुरोगामी फॉरवर्ड विचारांचा आहे. त्यामुळे आपलं स्वतःचं आयुष्य ठरवण्याची मोकळीक त्यांनी भामिनीला दिली आहे. आणि पिक्चर मी मगाशी काय म्हटलं की मला जुना पिक्चर करायचा आहे, जुनाट नाही करायचा आहे. माझी भामिनी ही आजच्या काळातली 2025मधली. त्यामुळे ती आत्ताच्या मुलामुलींना ती पटली पाहिजे, ती आपली वाटली पाहिजे. तर ते आतमध्ये येतील थिएटरमध्ये आणि पिक्चर बघतील. पण भाषा जुनीच आहे. त्यामुळे असा एक मिश्र तुम्हाला गोष्टींचा विचार करावा लागतो सिनेमा बनवताना. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर की भामिनी आणि धैर्यधर या दोन्ही भूमिका माझ्या वाट्याला आल्या. आणि मला असं वाटतं की मला भामिनी करतानाही तितकाच आनंद झाला आणि धैर्यधर करतानाही तितकाच आनंद झाला. माझ्या भामिनीमध्ये बालगंधर्वांच्या मी तुझ्यापेक्षा जास्त दागिने वापरले होते, पण तुला मी कमी दिलेत, सॉरी. आणि पुन्हा गाडगिळीनीच तेव्हा माझे दागिने घडवले होते बालगंधर्वांच्या भामिनीचे. आणि ते साधारणपणे ते जे त्यातलं गाणे नाही मी बोलतो ना आता, त्या गाण्यामध्ये माझ्या अंगावर जे दागिने आहेत त्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. त्यामुळे इतके दागिने घालून मी त्या गाण्याचं शूट केलं आहे. तर मी तुला इतके दिले नाहीत, पण आय एम सॉरी. तर मी वापरलेत. पण कन्क्लूड करूया. कोणाचे काही प्रश्न नसतील तर. आमच्या दोघांमधला संवाद ह्या कपड्यांमध्ये त्याला मजा नाही, तो चित्रपटात बघणंच जास्त आहे. त्यापेक्षा ट्रेलर बघूया, ट्रेलरचा आनंद घ्या. एखादं गाणं बघायचं असेल. हां, एक मिनटं. हां, नक्कीच आवडेल. तुम्ही बोललं तर आम्ही बोरवलीत पण येऊ. ठाण्यात करतो आम्ही 8 तारखेला ठाण्यात करू आणि बोरवलीत पण नक्की करू. थँक्यू. ट्रेलर बघूया. आणि पुन्हा एकदा इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात, या गप्पांमध्ये सहभाग घेतलात, आम्हाला इथे याची संधी दिली, त्याबद्दल लोकमान्य सेवा संघाचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचे उपस्थित प्रेक्षकांचे मी आभार मानतो. 10 जानेवारी संक्रांतीच्या अगदी आजूबाजूला हा चित्रपट रिलीज होतोय. आवर्जून सिनेमागृहात जाऊन बघा, कारण ह्याची मजा चित्रपटगृहात जाऊन बघण्याचीच आहे. हा चित्रपट त्याचसाठी बनवला गेलेला आहे. सगळीकडे करणार, सगळीकडे रिलीज होणार. डोंट वरी. तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे जाऊन बघा, पण सिनेमागृहात जाऊन बघा. आणि तुमच्या घरच्यांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना घेऊन जाऊन बघा, कारण हा एक सांगीतिक परिकथा, संगीतमय परिकथा, प्रेमकथा असा चित्रपट आहे. मला खात्री आहे. आणि ट्रेलर आपण आता तुमच्यासमोर दाखवतोय, पण तो आजच रिलीज झालाय. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. आज आपण सोशल मीडियावरती टाकलाय.
तुम्ही यूट्यूबवरती गेलात तर तुम्हाला हा ट्रेलर बघायला मिळेल, तर तुम्ही शेअर करा जर तुम्हाला आवडला तर. थँक्यू सो मच. आठवणीने चित्रपट बघा, चित्रपट घ्या आणि गोड बोला. आता तिळगुळाच्या ऐवजी. गुरुजी, भामिनीला योग्य स्थळ मिळावं ही भामिनीच्या आईची शेवटची इच्छा होती. भामिनी आले बाबा, खास घडवून घेतलेत माझ्यासाठी चंद्रविलासने. विलास, अरे सांग ना, कुठे आणलंयस? या नव्या महालाची आणि पर्यायाने माझ्या आयुष्याची किल्ली तुला द्यायची. उपसेनापती चंद्रविलासांबद्दल तुमचं काय मत आहे? तो लढवय्या आहे, शूर आहे, परंतु सेनापती पदाकरता तेवढंच पुरेसं नसतं. सेनापती हा शत्रू करता तलवारीसारखा धारदार हवा. पराक्रमाला धाडस लागतं, वारसा नाही. नाव काय तुझं? मी धैर्यधर, चिमणाबाईंचा एकुलता एक मुलगा. बाबा खूप कौतुक करत होते. त्या धैर्यधर्मी म्हणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचवणं. कुठून शोधून आणतात हे बाजार बुंगे? कोण हा धैर्यधर? हे आई, तुला स्वतः काका साहेबांनी बोलवलंय. कशी दिसते रे ती? मी कुठं पाहिलंय? किती देखणं रूप आहे तुझा. भामिनी, धैर्यधराचा तू पती म्हणून स्वीकार करावास असं. बाबा, अहो काय झालंय तुमच्या विनोद बुद्धीला? अगं मी खरंच प्रस्ताव ठेवलाय. हा असा भिकेला लावण्याचा प्रस्ताव? मी तुला आल्यापासून विचारलं नाही काय झालं तिकडे. तुझा झालेला आपण मी सहन करू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता काकासाहेबांना तुझ्यासाठी तो धैर्यधर योग्य वाटाव. काही अधिकार जन्मजात असतात. तसा तर चेहरा पण नाही पाहिलाय. जाऊन सांगा त्यांना कोण आलंय. हा काय नदीचा घाट किंवा बगीचा नाहीये. इथे फक्त सैनिकी बाबीने याला परवानगी आहे. आमचे कान आणि स्वाभिमान दोघांनी ऐकले. त्याचा खोटेपणा तू उघड करू शकतेस. पण कशी? एक कल्पना आहे तशी. तू वनमाला. वनमाला. प्रतिष्ठा परत मिळवता येते, पण काळजाचे तुकडे नाही जोडता येत. आता माझं ध्येय एकच आहे. त्याचा मुखवटा उतरवला नाही ना तर माझं नाव भामिनी सांगणार नाही. नमस्कार. सुरुवातीलाच आभार मानायचं माझ्याकडे काम आहे आणि समारोप पण करायचं आहे. त्यामुळे आजच्या काळात क्राऊड फंडिंग हा एक शब्दप्रयोग वापरला जातो आणि मला वाटतं जेव्हा स्वराज्य फंडची कल्पना निघाली तेव्हा मला वाटतं क्राऊड फंडिंगचंच होतं, कारण जवळजवळ महात्मा गांधींच्या संकल्पनेने हा तो निधी जमा केला गेला. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की त्या अमाऊंटबद्दल, तर 17,500 रुपये हे रोख जमले होते आणि त्याशिवाय भरगोच्च दागिने दिले गेले होते आणि एकूण 1 कोटी रुपयाचा फंड जमा केला होता. आणि मला वाटतं श्रीरंगजी आणि निखिलजींनी पण आता हे क्राऊड फंडिंग तुमच्यावरती केलं आहे आणि तुमचा डबल रोल आहे, कारण तुम्ही दिग्दर्शक पण आहात आणि शिवाय नट पण आहात आणि शिवाय नायिका पण तेवढ्याच देखण्या आहेत आणि आमचे पार्लेकर सुमितजी आहेत. त्यामुळे वाटतं तुमचा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल आणि 10 तारखेला बहुमताने एकमताने तुम्हाला मला वाटतं प्रेक्षक पूर्ण प्रतिसाद देतील, यात काहीच शंका नाही. पुण्याचा आणि पार्ल्याचा मगाशी काही उल्लेख झाला होता आणि तुम्ही म्हणाला की जसं पुण्यामध्ये नाट्यगृहामध्ये हा प्रयोग केला तसा आम्ही या निर्मात्यांना सांगू इच्छितो की पु ल देशपांडे सभागृहात पण आपण हा प्रयोग करू शकतो आणि त्यासाठी पार्ले लोकमान्य सेवा संघ पुढाकार घेईल. त्यामुळे निर्मात्यांनी त्याचा नक्की विचार करावा आणि आमचे कार्यवाह महेश काळे तुम्हाला त्या बाबतीत सांगतील का, म्हणजे जे काही तांत्रिक बाबी ज्या असतील त्या आम्ही नक्कीच करू शकतो. आणि नवीन पिढीचा उल्लेख होतो आहे सारखा, त्यामुळे माझं भाषण पण मी 2 मिनटं 20 सेकंदातच संपवणार आहे, कारण त्याबद्दल कोणी ऐकणार नाही. एकूणच आपण मंत्रमुग्ध झालो आहे सगळ्या प्रकाराने आणि जे फेरी टेल आहे म्हणजे परीकथा ही संकल्पना वाटतं सगळ्यांना आवडली आहे. आणि जुनी 30-30 पदं म्हणजे कधीकधी जी जुनी पिढी म्हणते की ते एकच वाक्य 6-6 वेळा म्हणतात वेगळ्या तऱ्हेने आणि त्याला ते तेवढं रुचत नाही, पण मला वाटतं हा नवीन प्रयोग आपण बघूया
आणि उल्लेख शेवटचा असा करतो की आजचा दिवस पण असाच एका मोठ्या महान गायकाचा आहे. स्वर्गीय मोहम्मद रफींची आज शताब्दी आहे. तर हा पण एक मला वाटतं की योगायोग आहे आणि सांगीतिक नाटक आहे. तर असं सांगीतिक नाटक आपण या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला बहुमताने निवडून देऊ एवढी आशा व्यक्त करतो. नमस्कार.